चालू आहे राजकीय ह्याच्यातून बदनामी करायची. अरे दहशतवाद म्हणजे काय सांगा. एका तरी मोहिते पाटलांनी किंवा मोहिते पाटलाच्या कार्यकर्त्यांनी खंडणी मागितली, कोणाला दमदाटी केली, कोणाला उचलून नेलं, कोणाच्या जमिनीवर ताबे घेतले, एक तरी प्रकार दावा. आणि आज तुम्ही केवळ सत्ता हस्तगत करायच्या खोट्या उद्देशानं अशा प्रकारची अफवा उठवताय. आणि बाळासाहेब, आणि ते जे सांगताय ना भाजपची लोक किती चांगले आहेत, आता जास्त सांगत नाही, त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बघा. काय मला वाटतं जिल्हा निबंधक होते, आता रिटायर झाले, 40 वर्षाची सेवा केली. अहो 40 वर्षात तुम्ही एकदा तरी गावच्या लोकांना विचारलं का, एका तरी माणसाला विचारलं का तुझं कसं चाललंय, काय चाललंय, विकासाबद्दल कधी बोललं का? आणि आज सत्ता मिळायसाठी मोहिते पाटलाला बदनाम करून तो विकास झाला नाही. आणि त्याच क्लास 1 ऑफिसरने त्याचे व्हिडिओ पहा, त्याला प्रश्न विचारला आहे, पत्रकार लोक समोर बसलेत, पत्रकार लोकांनी प्रश्न विचारला आहे, अकलूजमध्ये विकास झाला का नाही? त्या महोदयाने सांगितलं की विकास झाला आहे, पण थोडं राहिले, हे राहिलं आणि ते राहिले. म्हणजे उमेदवाराचे सासरेसुद्धा सांगतायत की अकलूजचा विकास झाला, आणि हा बाहेरचा कुठून बीडचा आलाय वाल्मिकी कराड, आणि ते आम्हाला सांगतोय अकलूजचा विकास करायचा. म्हणजे खोटं नाटक करू नका गोरगरिबांना. आता तुम्हाला सांगतो, अजून एक बाईट आली, मी काल पाहिली, आमच्या मुस्लिम समाजाच्या माणसाची, आणि त्याने आवाहन केले मुस्लिम समाजाला की मुस्लिम समाजानं BJPला साथ द्या. अहो जो माणूस आम्हाला हिरवा साप म्हणतोय त्या माणसाला आम्ही जागा दाखवणारच. आमचं एकही मत आम्ही जाऊ देणार नाही. त्याची नांगी ठेचायचं काम आमचा मुस्लिम समाज अकलूजचा 100% बाळासाहेब आपल्या मार्गदर्शनाखाली करणार. मग तुम्ही कशासाठी जातीत भांडणं लावता, कशासाठी जातीवाद करता? मोहिते पाटलांनी कधी जातीवाद केला का? कधी भांडणं लावली का जातीत? मग त्यांना बदनाम का करता तुम्ही? तसंच या ठिकाणी मगाशी जे सांगितलं की आमच्या एका मुस्लिम समाजाने मुलाखत दिली की काहीतरी सुमित्रा पतसंस्थे डेलमध्ये पैसे भरले. अहो 1969 साली सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला होता, जर तुम्ही नाही येऊ दे की ते सांगतो ना, सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला होता, जर साखळी पद्धतीने चेन असेल आणि पैशाच्या हव्यासापोटी तुम्ही जर ती स्कीम राबवत असाल तर ती बेकायदेशीर आहे. जर तुमच्या डेलमध्ये पैसे गेले असतील तर पकडा ना डेलच्या चेअरमनला. तुम्ही बाळदादांनी सांगितलं काय तुम्हाला पैसे भरायला? आणि त्यावेळेस बाळदादा असतील किंवा त्यांचं संचालक मंडळ असेल, त्या संचालक मंडळाने कुठेही हस्तक्षेप केला नव्हता. जे कर्ज वाटप प्रकरण केले गेले ते संस्थेचे मॅनेजर आणि हे लोकांवर विश्वास ठेवून थोडं झालं नाही असं नाही, सुमित्रात गोंधळ झाला. पण ज्यावेळेस गोंधळ झाला त्यावेळेस त्या लोकांवर, लोणकर असू द्या किंवा कुणी असू द्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. अहो 2-2 वर्ष जेलमध्ये बसून आलेत. म्हणजे बाळदादांनीही त्यावेळेस तक्रार केलेली. म्हणजे गुन्हेगार राहिला बाजूला आणि उगाच बाळदादांच्या मागं लागायचं, तुम्ही असं केलं तुम्ही केस. तुम्ही का त्याचा अभ्यास करत नाही? तुम्ही आमदार आहात, तुम्हाला ज्ञान आहे. उचलली जीवन लावली टाळ्याला असला प्रकार करू नका. मोहिते पाटलाने 70 वर्षाचं आयुष्य घालवलं. 70 वर्ष आज विजयदादांनी आयुष्य घालवलेलं आहे या अकलूजच्या राजकारणासाठी. विकास काय केला नाही, सगळं केलं आहे. हां 2 मिनटं फक्त एक उदाहरण सांगतो, एकच उदाहरण सांगतो. विजयदादांची विरोधकांबद्दलची भूमिका काय आहे, कशी होती आणि कसं आहे. आदरणीय बाळासाहेब आपण सभापती होता आणि विजयदादा मंत्री होते. या अकलूजच्या स्मृती भवनमध्ये मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये
दत्ताप्पा वाघमारे बसलेच त्यांचे चिरंजीव, ते खाली बसले होते. पण विजयदादांनी मिटिंग चालू व्हायच्या आधी त्यांना पुढं बोलवलं आणि खुर्चीवर बसवलं. विरोधकांना जागा दिली, कारण विरोधकांचे विचारही तसेच पाहिजे. आताचे विरोधक आलेत म्हणजे फक्त घोड्यावर बसून आले आणि जातीवाद आणि दहशतवादच करायला लागले. म्हणून मी आपल्याला सर्वांना एकच आवाहन करणार आहे की येत्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि दहशतवाद म्हणणार आहे या दहशतवाल्याला अकलूजमधनं बाहेर हाकलून द्यावं, अशा प्रकारची मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय शेख साहेब. सर्व वक्त्यांना विनंती आहे, वेळ होतोय, आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यामध्ये व्यक्त करायचं आहे. यानंतर संबोधित करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय काले साहेब. माझ्या अकलूज येथील सर्व माझ्या क्रांतिकारी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे लाडके दैवत असलेले आणि ज्यांच्यावर माझा जेवढं प्रेम आहे आणि ज्यांचा आशीर्वाद मला लाभला ते आदरणीय थोरले दादा, आदरणीय भैयासाहेब, आदरणीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब, आदरणीय बाळदादा आणि या स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व प्रमुख उमेदवार. या ठिकाणी मला जेव्हा मी बाईट दिल्या, ह्या 2-3 बाईट झाल्या माझ्या, आणि मला प्रश्न विचारला मुलाखतकारांनी, अकलूजच्या जनतेला आव्हान कुठलं करणार आहे. मी म्हणालो, अकलूजच्या जनतेला मी आव्हान करणार नाही, कारण अकलूज हे आमचं कुटुंब आहे. कुटुंबातल्या माणसाला आव्हान करावं लागत नाही. कुटुंबातल्या माणसाला मतदान कुठलं करायचं, कुठं करायचं हे सगळं समजतं. आणि आमचा केंद्रबिंदू आणि एकच आपलं स्थान आहे, आणि ते म्हणजे दादा. जिथं दादा आहेत तिथे विजय आहे. या पाटीलवाड्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कुठलं असेल तर माझे वडील सांगायचे, स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये 3 भाऊ याच वाड्यामध्ये बसायचे. या वाड्यामध्ये महबूबपासून वसंतरावपर्यंत, म्हणजे वडार समाजाचे वसंतराव, महबूब, थोरले आणि धाकटे असे छोटे वस्ताद म्हणून होते वाडीचे ते, आणि आमच्या अजून ठोंबरे वगैरे अशी सगळी मंडळी, अशी सगळी बहुजन मंडळी इथं जमायची, इथं शिरा खायची आणि इथून मोहिमेवर निघायची, कुठं गावात फेरपटका मारायला यायला त्याला. ही जे गावाचं गावपण आहे, हे गावाचं गावपण टिकलेलं आहे, ते टिकवलेलं आहे, ती परंपरा टिकवलेली आहे आणि ती मोहिते पाटील घराण्याने टिकवलेली आहे. एकमेकावर जो असलेला विश्वास आहे, मग तो गौरीच्या निमित्ताने या ठिकाणी सहभोजन असेल, आमच्या सगळ्या भगिनी असतील ज्या या ठिकाणी मोठ्या विश्वासानं फुगड्या खेळतात, झोके घेतात, आणि जर तशा पद्धतीच्या विकृत्या जर तुमच्या आमच्या मनामध्ये अकलूजकरामध्ये असत्या तर अशा खुल्या पद्धतीने इथं महिला कधीच खेळायला आलेल्या असत्या. परंतु आमच्या घरची जी रीत आहे, ही रीत अलीकडच्या काळामध्ये राजकीय जे वातावरण आलं, हे जे छोटंखानी अकलूज होतं, अकलूजला एक परिस्पर्श झाला सहकार मर्ची काकासाहेबांचा, आणि काकासाहेबांनी निर्माण केलेल्या सहकार मर्चींनी निर्माण केलेल्या परिस्पर्शातून अकलूजला सोन्याचा दिवस आलं. सहकार फुल्ला शिक्षण मंदिरे निर्माण झाली, हॉस्पिटल्स निर्माण झाले, आणि त्यानंतर 1972च्या दरम्यान आदरणीय थोरले दादांच्या हातामध्ये कारभार आला, आणि थोरले दादा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर तेव्हापासून आज तागायत. दादांची दृष्टी एवढी अकलूजवर आहे, अरे घारीची सुद्धा तिच्या पिल्लावर नसते. जे काय द्यायचं ते माझ्या दादांनी या अकलूजसाठी दिलं. मी एकच किस्सा सांगितला. माझ्या त्या
एका हॉटेलच्या उद्घाटनाला आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी माझ्या एका मित्राचा मुलगा वाळूच्या ट्रकला जाऊन धडकला. ते दृश्य मी पाहिलं. आता म्हटलं ते खंडागळीच्या लॉजचं उद्घाटन होतं, सूरज लॉजचं. मी थोरल्या दादांच्या जवळ गेलो आणि दादांना सांगितलं, दादासाहेब एका लहान मुलाचा असा ॲक्सिडेंट झाला, या अकलूजमधली जर लहान मुलं वाचवायची असतील तर फक्त तुम्ही वाचवू शकता. दादाने एका मिनिटात विचार केला ना. दादाने सांगितलं, खाली काळजी करू नको, 4 वाजेपर्यंत मी बैठक बोलवतो स्वतः. आणि तुम्हाला सांगतो, मी सकाळी उठलो, सकाळीच तुम्हाला सांगतो सगळ्या गावामध्ये स्पीड ब्रेकर. हे स्पीड ब्रेकर एका रात्रीत केले. कोणामुळे केले? माझ्या या लेकरांना जीवाला काय नाही झालं पाहिजे. माझा आणि दादांचा सहवास इतका लाभला मला की ते आता सांगता सोय नाही. पण दादा वयोवृद्ध झाले, बाळदादा वयोवृद्ध झाले आणि सिंह म्हातारा झाला म्हणून आता वैऱ्यानं चाल करायचं ठरवलं. अरे पण त्यांना कुठं माहीत आहे, सिंह आपल्या बछड्यांना तयार करून बसलेला आहे. 1 नाही 2 नाही, अरे बछडे पण असे आहेत की केंद्रापासून दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे सत्ता असताना आमचा बहादरगडी गरजला, दंड थोपटून म्हणाला, या असेल हिंमत तुमच्यात तर मी तुमच्याशी मुकाबला करायला तयार आहे. आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खणखणीत असा विजय खेचून आणला. राजकारण कसं करावं, डावपेच प्रतिडावपेच कसं खेळावं याचे छक्के पंजे जाणणारा जशाला तसा असा माझा एकच नेता आहे. आणि जो बहादर नेता माझा आदरणीय धैर्यशीलबाई असा आहे. मी ही माणसं पाहिली आणि मग मला कळलं की नाही, माझंही काहीतरी चुकतं, आमचंही चुकलं काहीतरी. आदरणीय दादासाहेब, आम्ही लहान असतो, तरुण होतो, युवा होतो, आमच्यात अशीच बंडखोरी उद्भवायची. आम्हाला तुमचं मूल्य कळत नसायचं, आम्ही बडबड बडबड करायचो. पण आता कळलं, वयाच्या 62व्या वर्षी कळलं की नाही, पोरखेळ करून चालत नाही. मी का आता 62व्या वर्षी राजकारण करतोय? मी आता भैयासाहेबांना सांगितलं, माझं 62 वय झालं, आता मला ना कशाची आशा आहे ना काय नाही. पण मी कशासाठी बोलतोय? तर मी एवढ्यासाठी बोलतोय, माझ्या या मुलांना, माझे 2 मुलं आहेत, या 2 मुलांना मी आदर्श घालून देतोय. माझ्या बापानं मला आदर्श घालून दिला, तो आदर्श मी घालून देतोय. तू सगळ्याला विसर, कुणालाही विसरला तर चालेल, मला विसरला तर चालेल, पण ज्यांनी आपल्याला जगवलेला आहे, ज्यांनी आपल्याला अकलूजकर बनवलेला आहे, त्या मोहिते पाटलांना कदापि विसरू नको. हे मी माझ्या थोरल्या मुलाला सांगितलं, धाकट्या मुलाला सांगितलं. बायासाहेब, ही शिकवण मला द्यायची आहे म्हणून मी या ठिकाणी ह्या सगळं रक्त जाळतोय. मला फक्त एकच सांगायचं, मी जास्त आता बोलणार नाही आहे, फार वेळ कमी आहे. पण जाता जाता सांगतो, अस्तनीतले साप भरपूर झालेले आहेत. अस्तनीतले साप एवढे भरपूर झालेले आहेत, कुणी सनातनच्या नावाखाली, कुणी कशाच्या नावाखाली या सगळ्या अकलूजमध्ये आग आणि राख पेरून टाकलेले आहे. आणि ही राख आपल्या डोक्यात घेऊ नका. आणि छोट्या छोट्या लढाईमध्ये आपल्या मोठ्या नेत्यांनी गुंतवायची गरज नाही. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि रजा घेतो, जास्त पुन्हा नंतर बोलेन. एक गरुडीन असते, गरुड नाही बरं का, आमचा गरुड इथं बसलाय. गरुडीन असते आणि त्या गरुडीने काय अंडी घातलेले असतात, तिला खाली दिसतं एक सर्पिन तिथे येते, साप येते, ती आपल्या पिल्लाला खाईन म्हणून तिथे ती गरुडीन गेली. आणि गरुडीने त्या सापिनीने काय केलं, जरा थोडंसं असं अंग फुसकारून तिला चॅलेंज दिलं, तू माझ्याबरोबर लढतेस का म्हटले. आणि लढाई अटीतटीची झाली. गरुडींनं ती लढाई जिंकली, सापिनीला मारून टाकलं. पण इकडं तोपर्यंत जरा गडबड झाली होती. जेव्हा गरुडीन मागं आली, आपल्या घरट्यामध्ये आली, तर साध्या साध्या काटक्या कुटक्या जमा केलेल्या, ज्या काटक्या कुटक्या होत्या, अंडी जमा केलेली होती, त्या कबुतरासारख्या छोट्या छोट्या उंदरांनी, मांजरांनी, तसल्या पक्ष्यांनी, बारक्या बारक्या पक्ष्यांनी ती घरटी विस्कटून टाकलं होतं, ती अंडी फोडून टाकली होती. माझी विनंती आहे आपल्याला, तुम्ही आम्ही सगळी ही जबाबदारी आपण खांद्यावर घेऊ. आदरणीय भैयासाहेब, आदरणीय शिवबाबा, आदरणीय केम दादा, अजून काय आमचे जानकर साहेब आहेत, आमचे शिवसैनिक आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, सगळे आहेत, जबाबदार मंडळी आहेत, मोठे आहेत, ते
ते सांभाळतील. तुम्ही ना आपण फक्त काय करू, आपलं घरटं जे आहे ना, हे घरट्याची विणी निष्ठू द्यायची नाही. आणि ती निष्ठू नाही म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. मला कोणीतरी म्हणलं जरा तुम्ही आक्रमक बोला. मी म्हणणार कुणा संग आक्रमक बोलणार आहे? जरी अकलूजमधले विरोधकातली माणसं उभा राहिली असली तरी त्यासुद्धा आपल्या बहिणी आहेत, भगिनी आहेत, ते सुद्धा आपले चुकलेले, वाट चुकलेले भाऊ आहेत. अकलूजकर म्हणून ते तुमचे आमचे आहेत. म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये कुणी जरी त्यांनी जरी आपल्याला शिवाय दिल्या, आपल्यावर जरा थोडंसं रागीट बोललं, थोडंसं काहीतरी डावपेचाचा भाग केला, तरी आपण त्याला मात्र उत्तर द्यायचं नाही. आपण आपलं उत्तर हे एकसंघ मतदानाच्या पद्धतीनं शांततेने द्यायचं आहे. कारण शेवटी आपण अकलूजकर आहोत आणि विकास काय चीज असते हे मोहिते पाटलांना सांगायची कुणालाही गरज नाही. सत्ता आपली नसताना सुद्धा 560 कोटीचा निधी या अकलूजमध्ये आणणारे फक्त मोहिते पाटील आहेत. एवढंच एक बाब लक्षात ठेवावी. आणि आदरणीय दादांच्या चरणी हा विजय 27 प्लस काय ते 27-0 26 आहे तर एक नगराध्यक्ष आहे ना, 27 तो 27 आणि इकडे 0 हा निकाल आपण दादांच्या चरणी ठेवावा, पायी ठेवावा. आणि ही अकलूज करून मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता एवढंच सांगतो, सगळ्याला फक्त एकच सांगतो की आपल्या अकलूजमध्ये जे काही प्रलंबित असेल, मग ते सगळे जे महापुरुष असतील, आमचं भगवान गौतम बुद्धाचं जे उद्यान असेल, ते सगळे तुमच्या राष्ट्रमाता जिजामाता असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, पुण्यश्लोक, या सगळ्यांच्या प्रतिमा असतील, या सगळ्यांचं जे आदर्श असतील, असे सगळे आदर्श आपण नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर, म्हणजे आपल्या हातात लोकबॉडी आल्यानंतर आपण ते अतिशय सुव्यवस्थितपणे या ठिकाणी निर्माण करू. आणि सर्वांना आपण सामूहिकपणे आपण सर्वजण वाटचाल करू, विकासाची वाटचाल करू, एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय कालेसाहेब. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय शिवसेना नेते सन्माननीय स्वप्नील भैया वाघमारी साहेब यांना. आपण या प्रसंगी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय स्वप्नील भैया. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे जनतेराजे छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुत्वाचे हिंदू कवच कुंडल, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, सर्व थोर महान विभूतींना अभिवादन करून आज या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आपल्या राज्याचे नेते आदरणीय मोठे दादा, बाळदादा, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं मोठं नेतृत्व आदरणीय धैर्यशील भैया, या तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर साहेब, या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रवी काका, शिवसेना उभाटाचे आमचे मार्गदर्शक संभाजीराजे शिंदे, उपस्थित सर्वजण, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व उमेदवार, सर्व कार्यकर्ते यांना माझा जय महाराष्ट्र. अनेक वक्ते बोललेत, आणखीन आपल्याला ऐकायचं आहे, परंतु एक अकलूजकर म्हणून ज्या गोष्टी आता समोर चाललेल्या आहेत ह्या सर्वांना माहीत आहेत. आपल्याला जास्त काय बोलायचं नाही, अनेक वक्ते बोलून गेलेत. परंतु या अकलूजमध्ये ज्यावेळी 2021 साली जेव्हा आपली अकलूज नगर परिषद म्हणून उदयास आली, त्याच्यानंतर 4 वर्षानंतर ही पहिल्यांदा निवडणूक लागते. आणि या निवडणुकीमध्ये भाजपने ज्या पद्धतीनं थैमान माजवलं आहे, आरोपांचा भडीमार केला आहे, ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यामध्ये उद्धव साहेबांना त्यांचा पक्ष फोडला, त्यांची घरं फोडली, कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्ता राहू दिला नाही, जनसामान्यामध्ये कार्यकर्ता राहू दिला नाही, माणूस राहू दिला नाही. त्याच पद्धतीनं या तालुक्यामध्ये घराघरामध्ये भांडणं लावणं, भावकीत भांडणं लावणं, समाजामध्ये भांडणं लावणं, धर्मामध्ये भांडणं लावणं, असं काम या भाजपच्या वृत्तीने केलेलं आहे. हे विसरता कामा नाही. जे भाजप आज नगर परिषदेमध्ये अकलूजच्या उतरलं आहे, यांच्याकडे जे उमेदवार आहेत आज त्याची परिस्थिती बी आपल्याला माहीत आहे.
जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जे आज काय त्यांचे कार्यकर्ते आणि उमेदवार दिसत आहेत हे स्वर्गीय आप्पांचे काही कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहेत. परंतु ही विचारांची लढाई आहे, ही आपल्या स्वाभिमानाची लढाई, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यावेळी लोकसभा लागली त्यांना सोलापूर जिल्ह्याने स्वीकारलं नाही, माळशिरस तालुक्यानं आमदार आपले उत्तमरावजी जानकरांनी दादांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ज्यांना आसमान दाखवलं, आज ते आपल्या अकलूजमध्ये येऊन उभा आहेत. मला आठवतंय अगदी अंगणवाडी बालवाडीपासून मी शिकलोय, या अकलूजमध्ये शिकलोय अगदी 12वीपर्यंत. सहकार महर्षींचं काम आणि त्यांच्या काही गोष्टी आम्हाला शाळेमध्ये ऐकायला मिळाल्या, नंतरही पुढे जाऊन पाहिल्या. परंतु ज्या पद्धतीनं या अकलूजमध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातनं ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, ह्या अफवा पसरा आम्हाला देखील त्या पटत नाही. मग त्या दहशतीच्या नावानं असतील, आरोपांच्या नावानं असतील, अनेक नाना तऱ्हेच्या गोष्टी त्या आरोपांच्या असतील. हा अकलूज, मला सांगा, ज्या अंगणामध्ये आपण खेळलोय, लहानाचं मोठं झालोय, ज्या अकलाई देवीच्या सावलीमध्ये हा अकलूज मोठं झालेला आहे, बहरलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जावा, महाराष्ट्राच्या कोणत्याही बाजूमध्ये जावा, आज अकलूज म्हणलं तर मोहिते पाटील हे नाव येत आहे. आणि ते विचारतायत की विकास कुठं आहे, सांगायची गरज नाही. असो, परंतु हे विसरता कामा नये. ही स्वाभिमानाची लढाई आहे. आज नगर परिषदेमध्ये 26+1 एवढे सदस्य आज आपण निवडून देणार आहोत. ही काय ग्रामपंचायतीची आता निवडणूक राहिलेली नाही. ग्रामपंचायतीच्या कित्येक पटीनं या ठिकाणी निधी येतो, काम करण्याची संधी या ठिकाणी नगरसेवक म्हणून तुम्हाला एका आमदाराची ताकद तुमच्या वार्डामध्ये त्या पद्धतीनं ते निधी त्या ठिकाणी मिळला जातो. प्रत्येक वार्डवाईज त्याची रचना केली जाते, वार्डवाईज त्याची कामं केली जातात. जवळपास 4 ह्या प्रमुख समित्या आणि 6 ते 12 समित्या या ठिकाणी नियुक्त केल्या जातात आणि त्याच्या पद्धतीने काम केलं जातं. आज भाजपकडे जे उमेदवार आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये कॅपेबल तेवढे आहेत का? उगाच कोणीतरी अधिकाऱ्यांचे घरचे आपल्याला कोणावरती टीका नाही करायची, परंतु एक फोकस म्हणून जाणीवपूर्वक टॉर्चर करणे अकलूजच्या राजकारण कधीही सहन केलेलं नाही. माझ्या वडिलांनी देखील मोहिते पाटलांच्या विरोधात काम केलं, परंतु अकलूज या ठिकाणी जर दहशत कुणाची असेल तर त्या स्वाभिमानी या तुमच्या मतदारांची आहे, हे विसरता कामा नये. म्हणून ही मतदाराची दहशत, ज्या पद्धतीने त्यांना 2019 मध्ये त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं, ज्या मोहिते पाटलांनी पाठीशी उभा राहून त्यांना आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं होतं, त्याच दहशतीने आज त्यांना त्यांची जागा बीडमध्ये दाखवलेली आहे, हे विसरता कामा नये. मी जास्त बोलणार नाही, परंतु मी एवढंच सांगेल, आज 26+1 याच्यामध्ये 24 जागा आपण तुतारी वाजवणारा माणूस आणि 2 जागा प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपण मशाल या चिन्हावरती लढतोय आणि एक जागा आपण नगराध्यक्ष पदासाठी लढतोय. यावेळीचं जी निवडणूक असेल ही मी धैर्यशील भैयांना विचारलं, दादा भैया कसं, तर भैया म्हणले काय नाही, यावेळी सुपडा साप. म्हणून सर्व कार्यकर्ते, माझ्यासारखे अनेक असंख्य कार्यकर्ते आज आपल्या अकलूजमध्ये आहेत. सगळ्यांनी अगदी तन मन धनानं कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्याला या घरच्या कार्यक्रमाला, घरातल्या कार्यक्रमाला, इतके दिवस आपण आमदारकी लढवली, आमदारकीचं काम केलं असेल, लोकसभेचं काम केलं असेल, परंतु ही घरातली लढाई, याच्यामध्ये कुठेही आपण कसूर करायचा नाही. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय स्वप्नील भैया वाघमारे साहेब. यानंतर आपणाशी बोलण्यास आदरणीय थोरले दादा, सन्माननीय व्यासपीठ, आज नगरपरिषदेच्या निवडणुकीमुळं आपण आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आजच कुठंतरी वाचनात आलं की आपली ही 97 वर्षाची ग्रामपंचायत होती पूर्वी, जी आता पहिल्यांदाच नगरपालिका झालेली आहे. 97 वर्षाचा इतिहास आणि यामध्ये सगळ्यात मोठी सत्ता ही आपल्या मोहिते पाटील कुटुंबाची होती. आपल्याला एखादा जुना माणूस भेटला
बऱ्याच दिवसानंतर, तर आपण त्याला काय म्हणतो, हो माझ्या चुलत्याची आणि तुमच्या घराचे संबंध होते. त्याच्याबद्दल जी आपुलकी प्रेम आपल्यामध्ये असतं, तीच अकलूजकरांची आणि मोहिते पाटलांचं आत्मविश्वास, प्रेम, आत्मीयता ही 4 पिढ्यापासून टिकून आहे. म्हणून इतक्या वर्षामध्ये बिनविरोध होणारी ग्रामपंचायत, एक मतानं चालणारं गाव आणि एका विचारानं चालणारं गाव, हे फक्त मोहिते पाटील कुटुंबामुळं झालं. आज आमचंच उदाहरण घ्या. गावामध्ये आमचा बुरुड समाज आहे. किती मतदान आहे आमचं? 200 ते 300 फक्त. पण अशा समाजाला न्याय देण्याचं कामसुद्धा मोहिते पाटील कुटुंबियांनी केलं. आपण इतिहास विसरता कामा नये. एक स्टँडवर हमाली करणाऱ्या माणसाला, गायकवाड नावाचा आपला गावकरी होता, जिल्हा परिषदेत सभापती केलं त्यानं. DCC बँकेच्या स्टोलावर बसणारा एक सर्वसामान्य शिपाई त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं. ही जी आपल्यावर प्रेम आहे तळागाळातल्या माणसावर, हे फार मोठं आहे. आज आदरणीय थोरले दादासाहेब, एवढं वय झाले पण गावात कुठलाही कार्यक्रम असू, लग्न असू, सांतवरपर भेट असू, सत्यनारायण असू, ह्या स्थितीत सुद्धा ते आपल्याला भेटायला येतात. दादा आले की नुसतं आपलं घरच प्रफुल्ल होत नाही, तर अख्खी गल्ली आपली प्रफुल्ल होती. दादा आले आमच्याकडे. हा जो जिव्हाळा आणि हा प्रेम आहे, ही मागच्या पिढ्यापासून आहे, मागच्या 3-4 पिढ्यापासून आहे. आता जे तरुण मतदार आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की बाबांनो, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि हिंदू धर्मशास्त्राचा एक आधार आहे की आपण परंपरा आणि संस्कृती जपतो, मोठ्यांना मान देतो. आमच्या मागच्या 2-3 पिढ्या आणि मोहिते पाटील कुटुंबाचे संबंध आहेत आणि ते निरंतर राहावं, ह्यासाठी आपण सुद्धा आपली परंपरा जोपायची आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण मोहिते पाटलांचे जे सांगतील त्यांच्याबरोबर राहायचं आहे. आता मी सांगितलं की आमच्या अतिशय अल्प मतदार असलेल्या समाजाला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं, ह्याच्यामध्ये सर्व काही आलं. आणि सर्वांना विनंती आहे की आपलं ही प्रेम, मोहिते पाटील कुटुंबाविषयी असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी निवडणूक हे खूप चांगलं माध्यम आहे. आणि त्यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सर्वच्या सर्व उमेदवार बहुसंख्येनं आणि मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय महादेव तळेकर सर यांना. आपण प्रचार शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाशी बोलावं, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय तळेकर सर. अकलूज नगर परिषदेच्या नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित मंचावरील सोलापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे असंख्य राजकारण्यांचे वस्ताद आदरणीय माझे दादा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, ज्यांचं नेतृत्व सध्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये बहरू पाहतं आहे, ते माझे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, आमदार उत्तमरावजी जानकर साहेब, तसेच मंचावरील सर्वच मान्यवर. खरं तर मी अकलूजचा नाही आणि माळशिरस तालुक्याचा पण नाही, पण खासदार साहेबांचं नेमकं काय प्रेम माझ्यावरती जडलंय. अकलूजला सभा असली की तळेकर सरला बोलवावं लागतंय, कारण तळेकर सरांना खासदार साहेबांनी असू द्यात किंवा भैया साहेबांनी असू द्यात, त्यांनी पंढरपूरचा मानलंच नाही, अकलूजचा सुद्धा मानलं नाही. मोहिते पाटलांच्या घरातला एक सदस्य आहे अशा पद्धतीचं मला मानलं. त्याबद्दल भैया साहेबांचे मी मनापासून आभार मानतोय. खऱ्या अर्थानं मगापासून
दहशतवादाचा मुद्दा या ठिकाणी येतोय, गाजतोय. म्हणतायत की अकलूजमध्ये दहशत आहे, अकलूजमध्ये काम करू दिलं जात नाही. आणि सांगतोय कोण? ज्या बाबासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवून भीमा कोरेगावला लाखो माणसं जातात, त्या भीमा कोरेगावमध्ये दंगली घडवणारा हा बीडचा मुकदम म्हणतोय अकलूजमध्ये दहशत आहे. ज्या माणसानं बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेला भीमा कोरेगाव सोडलं नाही, आणि हा माणूस अकलूजमध्ये येऊन म्हणतोय की अकलूजमध्ये दहशत आहे. अरे जर दहशतच आमची असती ना तर तो अकलूजमध्येच नाही, सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पाय ठेवला नसता. मुकदम साहेब, तुम्ही अकलूजमध्ये येताय, ठेवला असता का पाय अकलूजमध्ये? जर अकलूजमध्ये दहशत असती तर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पाय ठेवायची धमक बीडचा रामबो तुमच्यामध्ये एवढी नसती. सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे नेते अनेक आहेत. आदरणीय सुभाष बाबू देशमुख साहेब आहेत, आदरणीय विजयकुमार देशमुख साहेब आहेत, सचिनजी कल्याण शेट्टी साहेब आहेत, राजेंद्र राऊत साहेब आहेत, समाधानदादा अवताडे साहेब आहेत. एवढे मातब्बर नेते असताना सुद्धा आमच्यावरती हे मानचा उघडाघडी आमच्यावरती आणून लादला. मग सोलापूर जिल्ह्यातली माणसं, सोलापूर जिल्ह्यातले भाजपचे नेते कुठे गेलेत? प्रशांतरावजी परिचारक साहेब कुठे गेलेत? जणू आमच्यावर मानवरून एक आणला आणि हा बीडवरून एक हे जरशागाईची खोंड आमच्यावरती जिल्ह्यामध्ये आणून सोडलेली आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्याला खिल्लार माहिती आहेत? खिल्लार गायची खोंड माहिती आहेत ना? त्या खिल्लार गायचं खोंड जर का मालक सोडायला गेला, वासरू, ज्या वेळेला या खोंडाला सोडलं जातं त्यावेळेला 100 गायी असू द्यात, त्या 100 गायीमधले त्याच्या आईलाच जाऊन हे खिल्लार गायीचं दूध, हे खोंड किंवा वासरू त्याच्या आईलाच जाऊन ते दूध पितं. पण जरशाचं तसं नसतंय. जरशाचं तसं नसतंय. त्याला आई कळत नाही, त्याला बाप कळत नाही, सोडायला जाणाऱ्या मालकालाच प्यायला सुरुवात करतंय. तसं हे जरशा गाईचं खोंड, हे जरशा गाईचं खोंड बीडवरून इकडं आणलं, त्याला आमदार केलं, आणि ज्या माणूस ज्याचा मालक इथं ह्या स्टेजवरती बसलाय त्या धैर्यशील मोहिते पाटलांनाच दुसण्या द्यायला लागलं. त्यामुळे या जरशा गाईच्या खोंडाला आता त्याची वाट दाखवल्याशिवाय हे अकलूजकर शांत बसणार नाहीत, याचं मला निश्चितपणानं जाणीव आहे. खऱ्या अर्थानं हा सोलापूर जिल्हा आणि हे अकलूज शहर म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची राजधानी आहे मित्रांनो. आणि ह्या राजधानीचा जो बुरुज आहे, हा राजधानीचा बुरुज शंकरराव मोहिते पाटलांनी बांधलाय. या राजधानीच्या बुरुजाचं संरक्षण माझ्या विजयदादांनी केलंय आणि त्याची रखवाली करण्याची जबाबदारी सध्या धैर्यशील मोहिते पाटलांवरती आहे. आणि या धैर्यशील मोहिते पाटलांवरती असलेली ही जबाबदारी आदरणीय भैयासाहेब सक्षमपणानं पार पडताना दिसत आहेत. माझ्यावरती सुद्धा येत्या 2-3 दिवसामध्ये मोठी जबाबदारी देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं जिसकी नजर सबसे तेज उस बाज को चील कहते हैं. जिसकी नजर सबसे तेज उस बाज को चील कहते हैं. तोड़ने से भी ना टूटे उस पहाड़ को हिल कहते हैं. तोड़ने से भी ना टूटे उस पहाड़ को हिल कहते हैं. सुनो बीड़ के लकड़बग्घो, जो हारी हुई बाजी जीत ले उसे धैर्यशील कहते हैं. त्यामुळे या राजधानीचा गड म्हणजे अकलूजचा गड तुमच्या अकलूजकरांच्या ताब्यात आहे. एक सुद्धा चिरा
एक सुद्धा दगड यातला ढासळला नाही पाहिजे. म्हणजे हे 26 जे चिरे आहेत आणि त्यातला 27वा जो चिरा आहे, हे आपल्या राजधानीचा बुलंद कडा आहे. हा कडा ढासळू न द्यायची जबाबदारी तुमच्या अकलूजकरावरती सोडतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय तळेकर सर. यानंतर आपल्याशी बोलण्यासाठी मी आमंत्रित करतोय नव्या पर्वाचा नवा प्रारंभ, माळशिरस तालुक्याचं उद्योन्मुख युवा नेतृत्व सन्माननीय सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांना राजांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करतोय. विनंती करतोय आपण आम्हाशी बोलावं, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. सगळ्यांचं पहिले व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं नाव घ्यायच्या आधी मला सगळ्यात पहिले एक गोष्ट बोलायची आहे की आज इथं उपस्थित असताना मला खासदारकी आणि आमदारकी आठवली. खासदारकीच्या वेळेस माझा तो पहिलं भाषण होतं आणि आज फॉर्म भरल्यानंतर हे माझं पहिलं भाषण आहे. तर त्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले माजी उपमुख्यमंत्री मोठे दादा, बाळदादा, आपले खासदार भैयासाहेब, आमदार उत्तम जानकर साहेब, सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर उपस्थित आपले मित्र आणि बंधू भगिनींनो, जसं मी आत्ता बोललो की मला खासदारकी आणि आमदारकी आठवली, तर त्यावेळेस माझ्या हातात एक घड्याळ होतं. ते घातल्यानंतर ते पूर्ण पिंक झालेलं, पूर्ण गुलालाने. तर मी ठरवलं की 3 तारखेपर्यंत मी घालणार नाही, कारण की जर तुम्ही मला आत्ता सांगणार असताल की 3 तारखेला गुलाल आपल्याच अंगावर पडणार आहे, तर 3 तारखेला ते घड्याळ आवर्जून घालून येईल. आणि कामाच्या बद्दल पुढं काय होणार आहे, पुढं आपण काय काय कामं करणार आहोत ते शिवबाबांनी सांगितलेच. आणि आधी काय काय कामं झालेत त्याच्याबद्दल मला नाही वाटत तुम्हाला सांगायची काय गरज आहे. आणि मी जास्ती वेळ बोलणार नाहीत, कारण की अजून भैयासाहेब, जानकर साहेब सगळे बोलायचे राहिलेत. पण आज जसं प्रेम आणि जशी आपुलकी मोठे दादांवर, माझ्या सर्व काकांवर, माझ्या वडिलांवर तुम्ही सर्वांनी जसं प्रेम आणि आपुलकी ठेवली, तसं माझ्यावर पण तुमचं प्रेम आणि आपुलकी अशीच राहावी. आणि जसं 70 वर्ष आधी मोहिते पाटील होते, मला असा विश्वास आहे आणि खात्री आहे हे पुढचे 70 नाही किती वर्ष जाऊ द्या, मोहिते पाटील असेच उभा राहतील. आणि ते तुमच्या प्रेमामुळे आणि फक्त तुमच्या आपुलकीमुळे हे शक्य आहे. तर त्यासाठी मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय राजेसाहेब. यानंतर आपणाशी बोलण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय माजी सरपंच के.एम. पाटील दादांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय के.एम. पाटील. आदरणीय मोठे दादा, बाळदादा, व्यासपीठावर आपल्यासमोर आमचे धैर्यशील भैया, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय जानकर साहेब, शिवसेनेचे संभाजीराव शिंदे, त्याचबरोबर शिवसेने पक्षाचे सर्व नामदेवजीराव वाघमारे असतील, स्वप्नील वाघमारे असतील, त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांनी या समारंभाची किंवा ह्या नगरपरिषदेची सुरुवात केली, ते सगळ्या आपल्या अकलूजकरांचे आवडते
शेवटचे सरपंच शेंडफळ सरपंच सन्माननीय शिवबाबा आणि ज्यांना आता सगळ्यांना अकलूजकराच्या मतदानावर आणि ह्याच्यावर संधी मिळणारी हे आमचे सर्व 27चे 27 नक्षत्र हे 27 नक्षत्र आहेत. या ठिकाणी विरोधकांनी आत्ताच आपल्या सगळ्यांच्या बाबतीत आपल्या सर्व सहकाऱ्यांनी इतकी चांगली भाषणं केली आहेत. माझ्यानंतरही चांगली भाषणं होणार आहेत. मला प्रश्न पडला आहे की काय बोलायचं, परंतु जाता जाता सगळ्यात महत्त्वाचं एकच सांगणार आहे की आपण या ठिकाणी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी भाषणं किंवा त्यांचं विरोधकाचं भाषण न ऐकता आपण आपलं काम चांगल्या पद्धतीने करायचं आहे. आपलं चिन्ह आणि मतदान कशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आपल्या एका मतदाराला 3 मतं देण्याचा अधिकार आहे. आपल्या असणाऱ्या वार्डचे 2 सदस्य 2 मेंबर यांना ज्या ठिकाणी आपलं चिन्ह दिसेल ते चिन्ह पटवून द्यायचं आहे. पहिल्यांदा नगराध्यक्षाचं मशीन किंवा सदस्याचं मशीन येतं आहे अजून काही 26 तारखेला डिक्लेअर होणार आहे. परंतु एका मतदाराने 3 चिन्ह सांगायचं आहेत आणि ते 3 वेळा पूर्णपणे मतदान करून द्यायचं आहे. जरी तो कार्यकर्ता आपला असला मतदार आपला असला त्या मतदारापर्यंत आपण प्रत्यक्ष कार्यकर्त्याच्या रूपाने मतदाराच्या रूपाने आपण त्यांच्यापर्यंत जायचं आहे आणि ते पूर्ण करून घ्यायचं आहे. विरोधक सांगतायत या अकलूजचा विकास झाला नाही. अकलूजचा विकास कसा पाहिजे आहे तुम्हाला? शैक्षणिक विकास बघितला तर शैक्षणिक बाबतीत आपण पाहिलं तर शैक्षणिक बाबतीत सगळेच हायस्कूल आहेत. वेगवेगळे डी फार्मसी आहे, मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, सगळं आहे. वैद्यकीय बाबतीत पाहिलं तर त्या बाबतीत वैद्यकीय आपलं मेडिकल हब आहे. म्हणजे औद्योगिक विकास आहे, वैद्यकीय विकास आहे, सगळ्या बाबतीतला विकास आहे. आणखीन कोणता विकास पाहिजे? आणि ह्या विकास करणाऱ्या किंवा ह्या विकास देणाऱ्या याचा जर बारकाईने जर आपण अभ्यास केला, कैलासवासी सहकार महसींच्यापासून जर आपण माहिती घेतली तर ज्या गावाला सरपंच पदापासून किंवा ज्या गावाचं नेतृत्व आपणाला या ठिकाणी मी तरुण पिढी आहे या कदाचित त्या तरुण पिढीला माहीत नसेल, कैलासवासी शंकररावजी मोहिते पाटलांनी 1972 साली अकलूज ग्रामपंचायतीला टाऊन प्लॅनिंगची योजना आखली आणि तत्कालीन ज्याने अकलूजचं सरपंच पदाचं नेतृत्व केले त्यापैकी कैलासवासी शंकरराव मोहिते पाटलांनी वसंतदादा मुख्यमंत्री असताना दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ पडल्यानंतर रोजगार हमीची योजना काय आहे तो एका गावचा सरपंच महाराष्ट्राच्या जनतेसाठी जो संकल्पना मांडतो आणि ती महाराष्ट्र सरकार ती संकल्पना राबवून रोजगार हमी योजनेचं काम करते. आणि आज आपण पाहतो की रोजगार हमी योजनेमुळं कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध झाला, त्यांच्या मातून लोकांचं कल्याण झालं. त्याचबरोबर त्याच्यानंतरचे सरपंच असतील आमचे नेते सन्माननीय विजयदादा, लोकांना आता सगळ्यांना आपल्या आदरणीय गडकरी साहेबांचं त्यांचं काम दिसतं आहे. परंतु सन्माननीय गडकरी साहेबांनी रस्त्याची जर संकल्पना कुणापासून घेतली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा सन्माननीय विजयदादांनी आपल्याला आठवतं आहे सगळ्याला पालखी मार्ग 2 काढले आणि ह्या 2 पालखी मार्गाचं काम गडकरी साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुंबई राज्यापुरते मुंबईतून त्याच्याकडे 2 बांधकाम खाते होते, एक मुंबईसाठी होतं आणि एक ग्राम बांधकाम सार्वजनिक ह्यांच्यासाठी होतं. मुंबईतलं काम बघितल्यानंतर त्यांना आणि ह्यांची संकल्पना घेऊन आदरणीय विजयदादांचं काम बघून आदरणीय विजयदादांची संकल्पना घेऊन आज जे गडकरी साहेबांनी संपूर्ण देशात जी दिसतं आहे ते अकलूज ग्रामपंचायतीच्या सरपंचाची संकल्पना आहे. मग सांगण्याचा मतितार्थ असा आहे की जे सरपंच शंकररावजी मोहिते पाटील असताना त्यांच्यानंतरच्या विजयदादांच्या काळात आणि आदरणीय आमचे ज्यांच्याबरोबर मला राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्या आदरणीय बाळदादा साहेबांची जी संकल्पना होती अकलूजमधील प्रत्येक संडासाला 35 वर्षापूर्वी संडास अनुदान देऊन प्रत्येक नागरिकाला स्वतःचं संडास असणं असे प्रवृत्त करणारे आणि आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज कुठेही गेलं आज उमेदवारी अर्ज जर भरायचा असला
तर आपल्याला स्वच्छतेचा दाखला जोडणं आवश्यक आहे. म्हणजे असं संकल्पना त्यांच्याकडे होती. त्याच्यानंतरचे सरपंच आमचे सन्माननीय धैर्यशील भैयांनी सुद्धा एक मोठी संकल्पना आपल्या या भागात राबवली. वॉटर हार्वेस्टिंगचं कामसुद्धा सन्माननीय धैर्यशील भैया सरपंच असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्याचं अनुदान देण्याचं काम केलं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मी सरपंच असताना सन्माननीय रणजितदादा माझ्याबरोबर काम करत होते. आणि रणजितदादांची जी बंधारे बांधायचं की संकल्पना होती, त्या आदरणीय रणजितदादांनी एक सदस्य असतानासुद्धा विजय प्रतापच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर नव्हे किंवा राज्यभर संपूर्ण बंधाऱ्याची योजना आखली. आणि पाणी अडवा पाणी जिरवा असे मोठे संकल्प या अकलूज ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते सदस्यापासून ते आज तागायत सगळ्यांच्या संकल्पनेतनं झालेली योजना आहेत. आणि त्याच्यानंतर काम करण्याची मला संकल्पना मिळाली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज आपल्यापुढं जे राजीव गांधीच्या योजनेतनं जे आज महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, ती महात्मा ज्योतिबा फुले योजना केंद्रात ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील होते, राजीव गांधी योजना म्हणून आणण्याचं काम या अकलूज ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या माध्यमातून आपण हर्षवर्धन पाटलाच्या माध्यमातून ते राबवलं आज इथपर्यंत आलेलं आहे. त्याच्यानंतर आर पाटील हे ग्रामविकास ह्याच्या खात्याचे मंत्री असताना धैर्यशील भैयांनी 1.5 लाखाची योजना 5 लाखांपर्यंत देण्याचं काम हे धैर्यशील भैयांच्या माध्यमातून झालं. सांगण्याचा मतितार्थ एवढा आहे की अकलूजचा विकास करणारे जे सरपंच किंवा अकलूजच्या ग्रामपंचायतीचे सदस्य किंवा अकलूजच्या ह्या परिसरातील जे सगळे नागरिक, या नागरिकांचं जर एवढं मोठं विजन असेल, या अकलूजचा काय सहजासहजी आज बँका इथं सहजासहजी आल्या नाहीत. आज मोठ्या सोनाराची पतपेढ्यासुद्धा इथं बघायला मिळतात. मग कुठल्या बाबतीत तुम्हाला विकास बघायला पाहिजे आहे, कोणता विकास म्हणजे काय, हे तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली पाहिजे आहे. अकलूजचा विकास, अकलूजचं नंदनवन करण्याची भूमिका या मोहिते पाटील कुटुंबियाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि अशीच पुढं अखंडित राहण्यासाठी मी सर्व अकलूजकरात या जनतेला विनंती करतो आहे, येत्या 3 डिसेंबरला आपण आपल्या सहकार्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या कुटुंबाला, आपल्या सगळ्या परिसराला आपण सगळ्यांनी पटवून देऊन आपलं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हावर आपण भरघोस मताने मतदान करण्याची भूमिका करावी असं विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय दादा. यानंतर सभेत संबोधित करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमंत्रित करतोय सोलापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संभाजीराजे शिंदेसाहेब यांना आपण या प्रसंगी सभेत संबोधित करावं. आदरणीय संभाजीराजे शिंदे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन सन्माननीय सहकर महर्षींना जय महाराष्ट्र करून अकलूज नगरपंचायतच्या निवडणुकीच्या सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे विकासरत्न, तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब उर्फ दादासाहेब, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे तरुण तडफदार लोकप्रिय खासदार, ज्यांना मी आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये लोकसभेच्या निमित्तानं सनी देओल म्हणत होतो, आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, सन्माननीय व्यासपीठावर ज्यांच्या नावातच उत्तम आहे ते सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आदरणीय नामदेव नाना, युवा सेनेचे आमचे सहसचिव स्वप्नील भैया वाघमारे, मारुतीभाऊ आंबुरे, सन्माननीय शिवबाबा, आदरणीय पाटील साहेब राजे आणि युवा सेनेचे गणेशजी इंगळे आणि उपस्थित आत्ताच पाटील साहेबांनी सांगितलं 27 नक्षत्र आणि हे 3 तारखेचे सर्व विजयी उमेदवार असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आणि अकलूज आणि अकलूजमधील सर्व सुज्ञ
मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र, उपस्थित इलेक्ट्रॉनिक चॅनलचे सर्व प्रतिनिधी यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. बायासाहेब, आपण लोकसभेच्या निमित्तानं या माढा लोकसभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळेस सुद्धा मी शिवरत्नवर एक भाषण केलं होतं. माढा लोकसभेनं शोले पिक्चर बघायचा का शान पिक्चर बघायचा ठरवावं. त्या शोलेतला मी बी एक सांबा आहे. आणि असं असताना कोणतर शक्ती कपूर, कादर खान, आसराने येऊन अकलूज करायला भूल थापा पाडून विकासाची स्वप्नाचं गाजर दाखवतोय. अरे तर आमचा सनी देओल बसला की चुन चुन कर मारेंगे उसको भी. अरे आम्ही ठाकरे, मी पहिल्यांदा आदरणीय दादासाहेबांना, आदरणीय भायासाहेबांना, सर्वच शिवरत्नच्या सर्वच मोहिते पाटील बंधूंना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मी यांचे आभार मानेन. त्याचं एक कारण आहे. कारण 46 दिवस ज्या अकलूज नगर परिषद व्हावी म्हणून 46 दिवस लाक्षणिक साखळी पद्धतीनं उपोषण केलं. आणि त्यावेळेस मी सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि नगर विकास मंत्री त्यावेळेचे एकनाथजी शिंदे साहेबांकडे मी असेल, आमचे नामदेव नाना वाघमारे असतील, स्वप्नील भाई असेल, गणेश असेल, ही आवेलना, ही प्रथा, ही परंपरा बघवत नव्हती. मला वाटतं भैयासाहेब आपल्याला सुद्धा आपल्याशी हितगुज करूनच गेलो होतो आम्ही. आणि आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं, संभाजीराव आपण रात्री 10 वाजून, पाटील साहेब 11 वाजता फॅक्स आला होता कलेक्टरला. मग जातीपातीचं राजकारण करता विकासाचं ध्येय धोरण, विकासाचं एक व्हिजन असणारं मोहिते पाटील कुटुंबीय यांनी खऱ्या अर्थानं अकलूजकरांच्या सर्वांगीण विकासासाठी आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये काम केलेलं आहे. आणि निश्चित माझ्यासारख्या एक चळवळीच्या कार्यकर्त्याला, शिवसेनेच्या शिलेदाराला बरोबर या ठिकाणी घेऊन आपण सर्व धर्मसंभाव आणि सर्व मित्रपक्षाला घेऊन आपण ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची नगर रचनेची आणि नगरपालिकेची ह्या ठिकाणी रचना आणि सर्व घटकांच्या सगळ्या समाज बांधवाला घेऊन आपण केलेले आहे. निश्चितपणानं विजय हे आपलाच आहे. कोण काय म्हणत असेल ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. फारसं मी काय बोलणार नाही, पण मी एका वाक्यातच सांगितलं. आमच्या महादेव तळेकर सरांनी सुद्धा आत्ता एक खोंडाचं जरशाचं उदाहरण पण दिलं होतं भैयासाहेब. आणि तुम्हाला पंढरपूर तालुक्यातून माझ्या वाळवणी जिल्हा परिषद गटाकडून 15,000चं 13,500चं लीड होतं. त्याच पद्धतीचं 42 गावात सुद्धा लीड होतं. मी अकलूजच्या सुज्ञ मतदार बंधू भगिनी आणि नागरिकांना कळकळीची विनंती करणार आहे की आपल्याला वाली कोण सुद्धा नाही. भविष्यकाळात हे असले कादर खान येतील, शक्ती कपूर येतील. पहिल्यांदाच मी तुम्हाला बोललो होतो, मिशावाल्याच्या मिशा या ठिकाणी खाली करून आपण ती फलटणला पार्सल पाठवलेलं आहे. ज्याला रंधाधारा येत नव्हतं ह्या रामभाऊला ती अकलूजचा इसार घेते, व्हिजन म्हणते. ह्याला रंधाधारा येत नाही भैयासाहेब, आपण त्याला गोदरेज कपाटाचा इसार देऊन आमदार केलं. ज्याची लायकी नाही, कशावर विकास करायचा हे जर जनरल नॉलेज नाही, अशी माणसं आता अकलूजचं भव्य स्वप्न भाषणातून व्यक्त करतायत. लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून अकलूजच्या जनतेला मी विनंती करणार आहे, बांधवांनो, वराट कुणाचं बी असू द्या, पण अकलूजचा वाडप्या हा मोहिते पाटीलच असणं गरजेचं आहे. एवढी कळकळीची विनंती करायसाठी उभाटा जिल्हा प्रमुख मी आपल्याला म्हणून विनंती करणार आहे. बरेचसे वक्ते बोलणार आहेत, फारसा वेळ न घेणार नाही, पण निश्चितपणानं या ठिकाणी निकाल लागला असं म्हणलं तर सुद्धा काय वावगं ठरणार नाही. कारण ज्यावेळेस ज्यावेळेस मला हवामानाचा थोडाफार भयाचा अंदाज आहे आपल्यामुळं,
2 तारखेचा गुलाल हे आपलाच आहे. आणि म्हणून एक कळकळीची विनंती करतो की तुतारी घेतलेला माणूस आणि त्याचबरोबर असणारे आपले 24 उमेदवार, शिवसेना उभाटा गटाचे असणारे उमेदवार 2 आणि 27वा आपला नगराध्यक्ष प्रचंड मताने अकलूजचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि पुनश्च एकदा मोहिते पाटील घराण्यावर अकलूजकरांचं नित्यंत असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी एवढा प्रचंड हाबडा द्या की ह्यात पालकमंत्री धुवून निघाला पाहिजे, रामभाऊ धुवून निघाला पाहिजे आणि विरोधकाची तलप परत कुठेही उभा राहायची ह्यांना तलप न झाली पाहिजे अशी कळकळीची विनंती करतो. मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय संभाजीराजे शिंदे साहेब. आणि ज्या भाषणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघतोय, माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांना मी विनंती करतो आपण सभेस संबोधित करावं. सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब. सर्व जाती धर्मांना आपल्या पोटामध्ये सामावून घेणारं हे अकलूज गाव आणि विकासाच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीमधून नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिलीच ही निवडणूक देवी अकलाईच्या चरणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय मोठेदादा बाळदादा, माडा प्रांताचे आपले खासदार धैर्यशील भैया आणि मंचावरील सर्व सन्माननीय सदस्य आणि ज्यांच्यावरती उद्याच्या या निवडणुकीची जबाबदारी आहे, या निवडणुकीमधलं शौर्य दाखवण्याची एक संधी आहे, असे तळमळीनं गेली अनेक वर्ष या अकलूजच्या विकासाबरोबर आपली विकासाने आपली प्रगती करणारे तुम्ही बहादर आणि माझ्या मातामौली थंडीचे दिवस आहेत. पहिलाच दिवस आहे, पण उपस्थिती अतिशय चांगली आहे. या निवडणुकीला सामोरे जात असताना गेली 30-40 दिवस या अकलूजच्या बाबतीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बदनामीचा, या शहराला एक कलंकित करण्याचा, इथं राहणारा प्रत्येक माणूस आरोपी आहे, तो प्रत्येक माणूस दहशतवादी आहे, तो या देशाशी बांधील नाही, तो या राष्ट्राबरोबर नाही, अशा पद्धतीनं एका बाजूला वातावरण तयार केलं जातंय. मला तुम्हाला अकलूजकरांना विचारायचं, आपण व्यवसाय पाहुणेरावळ्यानिमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जातो. अकलूज एवढं विकसित शहराचं या जिल्ह्यातलं तुम्ही नाव सांगा. अकलूज एवढा विकास झालेला दुसऱ्या ह्या जिल्ह्यामधलं एखादं नगरपालिका आहे, कुर्डवाडी आहे, करमाळा आहे, पंढरपूर आहे, का मंगळवेढा आहे, सांगोला आहे, तुम्ही नाव सांगा. मग त्यांना ही निवडणूक जिंकून ह्या अकलूजचं मान करायचं आहे का? नाही, यांना काय करायचं आहे? 1 वर्ष तुम्ही पालकमंत्री झालात. अकलूजच्या हक्काचा निधी मार्च पूर्वीचा आराखड्याला मी 20 फेब्रुवारीला मान्यता दिलेली आहे, 5 कोटीचा आहे.
आणि 25 एप्रिलला दुसरा आराखडा आहे, त्यालाही मान्यता दिलेली आहे. बरं, हा निधी अडवता येत नाही. हा अकलूजच्या हक्काचा आहे. आमदारनं सही केली की तो आला. आज 1 वर्ष झालं. नाते पुते आणि अकलूजचा आज तुम्हाला जे अकलूजविषयी जो पुळका आहे, का हा निधी डीपीडीसीचा सोडला नाही? लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हा निधी द्यावाच लागतो. आणि आम्हाला अकलूज जिंकायचा आहे, दहशतमुक्त करायचा आहे. दहशत असती तर तू अकलूजमध्ये आला असता का? एवढ्या गल्ली बोळात फिरला, इथल्या माणसाचं सोड, तुला कुत्रं तरी भुकलं का? त्या कुत्र्यालाही माहिती आहे ही आपल्याच जातकुळीच आहे. आपल्या कुत्र्याला मालक तरी आहे. हे जी 10-12 मालक आहे, ती मानला एक आहे, फलटणला एक आहे, मुंबईत एक आहे, भटका आहे. आणि भुगतय भुगतय भुगतय, बंद होत नाही. बरं, काय विजन आहे? काय करणार आहे? अकलूज तुम्हाला नेस्त नाबूद करायचा आहे. इथला प्रत्येक माणूस तुम्हाला अपमानित करायचा आहे. याचे तुकडे तुकडे उडवायचे आहेत. तुम्हाला या अकलूजचं जे बलस्थान आहे, या माडा गडाचा हा अकलूज आत्मा आहे. विधानसभेला काही आकडे दाखवू द्या. ईव्हीएमचा इंजिनियर आणि त्या इंजिनियरचा बाप सुद्धा इथं जिवंत आहे. मला माहिती आहे तुम्हाला 24% मतं या गावामध्ये पडलेली होती. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला 1 मत पोल झालं, त्यावेळेला दुसरं तुतारीचं मत घेतलं गेलं. जर तुला 50% मतं पडली असती तर तुला वाजवत आणायला हे अकलूज माळशिरसला आलं असतं. तुला कशाला गल्ली बोळात भुकत फिरावं लागते त्यावेळेला? मतं पडणं म्हणजे मित्रांनो आपलं अंतःकरण देणं आहे, आपलं भविष्य देणं आहे. आपल्या भविष्याच्या आशा आकांक्षा त्या मतामध्ये गुंतलेल्या असतात. आपल्याला पुढच्या 5 वर्षाचं विजन त्यामध्ये असतंय. ते मत हृदयातनं येतं आणि ज्या वेळेला अशी मतं 48% गाव टाकू शकतो, त्यावेळेला त्या अकलूजचा उठाव किंवा तालुक्याचा उठाव, आज तुला ही मटका गुटका दारूवाले घेऊन फिरायची गरज लागली नसती. तुझे धंदे काय आहेत आम्हाला माहित नाही का? तो गांजाचा टेम्पो जो आंध्र प्रदेशातनं आला होता, तो आमच्या वेळापूरमध्ये पकडला. मी त्या दिवशी इथं नव्हतो, मी पुण्यामध्ये होतो. मला कार्यकर्त्यांचे फोन आले. पंढरपूर पोलिसांची गाडी त्याच्या पाठीमागं लागली आणि यानं तो गांजा अकलूजमध्ये येत होता. त्यानं ही गाडी तर सोडायला लावली, पण ज्या 2 पोलिसांनी त्याच्याशी हुज्जत घातली
त्याची चर्चा झाली, वेळ वाया गेला, लोकांमध्ये आलं, मीडियात आलं, रस्त्यावरच्या लोकांनी पाहिलं. त्यामुळं त्या गाडीवरती माल काढून घेतला, पण थोडाफार माल का होईना पण दाखवावा लागला. त्यासाठी त्या 2 पोलिसांना अक्कलकोट दाखवलं. त्याच्या अगोदर त्यांना निलंबित केलं. निलंबित केल्यानंतर ती 2 पोलिस ह्याच्या पाया पडायला त्यांचे 5-5 लाख रुपये घेतले. नोकरी काय आता सहजासहजी मिळते का? दोघाचे 10 लाख रुपये घेतले. हा ह्याचा विकास. निंबाळकर तहसीलदार होते, हप्ता देत नाही. 25 लाख रुपये हप्ता हा माणूस मागत होता. तो माणूस येऊन माझ्याकडे धडाधडा रडला की मी एवढा पैसे देऊ शकत नाही. हा आमदार होता. तो माणूस नोकरी म्हणजे इथून बदली होईना, त्याची बदली करेना. 3 महिने तुम्हाला माहिती असेल, 3 महिने तो रजेवर गेला, असा फिरत होता बदलीसाठी. त्याची बदली होऊ देना. मागच्या सगळा हिशोब पूर्ण कर. सगळ्या अधिकाऱ्याकडून, पोलीस असेल, बांधकाम खातं असेल, सगळ्या खात्यामधून तो फॉरेस्ट ऑफिसर कोकरे साहेब त्याचा नागपूरच्या अधिवेशनामध्ये एलएक्यू केला. त्याला 20 लाख रुपयाचा हप्ता मागत होता आणि पुन्हा त्याला प्रश्न विचारणारे हेच, उत्तर देणारे हेच. असेच पूर्वी मंत्री म्हणजे कोणतरी सज्जनग्रस्त, कुणीतरी चांगला माणूस मंत्री होतो असं आपल्याला वाटायचं. अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये हप्तेखोरी, मटका, गुटखा, माझ्या गावातले जवळजवळ 16 लोकांना तडीपार केलं होतं. त्यातला एकही तडीपार झाला नाही. सगळेच्या सगळे हे जे कार्यकर्ते झाले. आज ह्याच्या मागं पुढं फिरायला, मित्रांनो, मी कॉलेज जीवनापासून मी मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे. अनेक प्रसंगानं, अनेक ठिकाणी. मी 12वीला असताना मोहिते पाटलाच्या कॉलेजमध्ये शिकत असताना मी शिहारची निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी कधी दहशत असा किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण कधी नव्हतं. राजकीय संघर्ष अनेक झाले असतील, अनेक ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये किंवा सत्तेच्या वाट्याच्या समतेच्या हिशोबानं आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढाई केलेली असेल, पण मोहिते पाटलांनी शिस्त जरूर लावली असेल. पण आज जी सरकारी दहशतवाद आहे, दहशतवाद, आता वकील साहेबांनी सांगितलं, जर तुला दहशतवाद असता तर त्या अनगरसारखा ती बाई गेली तरी तू आला असता का? तुला 50 कमांडो आज बी देतो, तुला वेळापूरला एकदा बोलवतो. तुझा एकदा दहशतवाद बघायचा आहे. आणि हा जो पालकमंत्री झालेला आहे, मंत्री म्हणजे काहीतरी इथिक्स असणारा, काहीतरी त्याच्यामध्ये एक चांगलं गुण असणारा, म्हणून त्याला मंत्री केलं जातं. परंतु ज्याही पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये त्यांनी थैमान घातलेलं आहे आणि माझ्याही बाबतीमध्ये एखाद्या मंत्र्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य करावं आणि मंत्रीसुद्धा कोणाला करावं हे सरकारला बी कळालं पाहिजे. म्हणजे काय ते मंत्र्याला सुद्धा एक थर असला पाहिजे.
तुमच्या दहशतीला, सरकारी दहशतीला आम्ही घाबरणारे नाही. आणि आम्ही लढू. कोणताही प्रसंग पडू द्या. गेल्या 70-75 वर्षाच्या काळामध्ये मोहिते पाटलांची सलग सत्ता आहे. काय कारणानं काही लोक दुरावले असतील, काय नाराजी झाले असतील, काय आजूबाजूला गेलेले असतील, परंतु त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे, मित्रांनो, ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे. हा संकट काळ आहे. आपल्या सगळ्या एकींचा, तुमचं बळ, तुमचा आत्मा हा जागा असला पाहिजे. आणि प्रत्येकानं किमान 10 मतापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये अंतःकरणापासून आपण त्याला सांगितलं पाहिजे की आपल्या भवितव्याची निवडणूक आहे. एक ना एक मत आपल्या एकीला, उद्याच्या भविष्याला, उद्याच्या लढाईला, उद्याच्या विकासाला, आपल्या आत्मसन्मानाला हे द्यायचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. अजून आपल्या सभा होतील, सांगता सभा होतील, पण मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे की विधानसभेच्या मतदानावरती तुम्ही जाऊ नका. आणि EVM मध्ये सुद्धा ज्या वेळेला आपल्या 26-27 तारखेला ज्या वेळेला या मशीनचं शिलिंग आणि कमिशनिंग होईल, त्यावेळेला मी स्वतः या मशीनची तपासणी त्या ठिकाणी करणार आहे. रिव्हर्स प्रोग्रॅम हा घेतला जाणार आहे. त्या मशीनमध्ये 1+1 2च असलं पाहिजे. 1+1 3 किंवा 1+1 4 असताच कामा नये. आणि त्या मतदानाच्या दिवशीचा प्रोग्रॅम सुद्धा रिव्हर्स प्रोग्रॅम त्या ठिकाणी पाहायला जाईल, त्याची खात्री केली जाईल. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा. यावेळेला VVPAT नाही, पण तरीसुद्धा त्याची मेमरी काय आहे, त्याची चिप काय आहे, त्याच्यामध्ये प्रोग्रॅम काय आहे, हे सगळं आपण नक्की पाहू. मला भैयाना एक विनंती करायची होती की हा साप आणताना त्याला पेटी आणायला पाहिजे होती कुलपाची, परंतु हा असाच मोकळा सोडून दिला आणि तो फुसकारू लागलाय. पण माझा अकलूजकरावरती भरोसा आहे. त्याचं दात काढा आणि बारक्या बारक्या पोरांकडून त्याला चप्पलनं ठोकून काढू. या पद्धतीचा लढाई या अकलूजमध्ये झाली पाहिजे. एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आमदार साहेब, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिकृत उमेदवारांना आमदार बच्चू कडू, प्रणित, प्रहार जनशक्ती संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी मिळतोय. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती येऊन या ठिकाणी पत्र द्यावं, अशी आपणाला आम्ही या ठिकाणी विनंती करतोय. आमदार बच्चू कडू, प्रणित, प्रहार संघटनेचा पाठिंबा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रपक्ष यांच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा या ठिकाणी दिला जातोय. त्याचे अधिकृत पत्र या ठिकाणी मान्यवर स्वीकारतायत. एकदा मंडळी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पाठिंब्यासाठी. इतिहास साक्ष आहे, इतिहास साक्ष आहे. पुन्हा इतिहास घडणार आणि पुन्हा तुतारी वाजणार. यानंतर आपणाशी बोलतील
माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील भैया राजसिंह मोहिते पाटील मंडळी, एकदा जोरदार टाळी सन्माननीय भयांसाठी विनंती, आपण सभेस संबोधित करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, अकलूज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मोठेदादा, आदरणीय बाळदादा, आदरणीय मदनदादा, तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर साहेब, वेळापूरवरून आलेले आदरणीय सतीश बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते संभाजी शिंदे, माझे मित्र सहकारी, त्याच पद्धतीनं व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष मारुतीभाऊ आंबुरे, वाघमारे कुटुंबीय, शिवसेनेचे युवा नेते गणेश इंगळे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी, आणि आजची जी ही सभा आहे ती फक्त कार्यकर्त्यांची सभा आहे. अकलूजमधल्या नागरिकांची अजून नाही. नागरिकांची शेवटच्या दिवशी होईल सांगता सभा, आणि ती पण विजय चौकात होईल. पक्षाची दिशा आणि विचार सांगण्यासाठी बोलवलेली ही बैठक आणि सभा आहे. अकलूजचा इतिहास आणि एक महत्त्वाचं नाव घ्यायचं राहिलं माझ्याकडून. एकमेव इमानदार माने पाटील ते म्हणजे किशोर काका. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की अकलूज नगरीचा विकासाचा पाया हा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी, आदरणीय कर्मवीर बाबासाहेब माने पाटील साहेबांनी सद्भावनेने रचला. त्यांच्यावर अनेक सहकार्यांनी, विविध जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रितरित्या येऊन या गावाचा विकास रचण्याचं कामाची सुरुवात त्या काळामध्ये केली. आज 97 वर्ष झाली. त्यावेळेस लोकल बोर्ड होत. मग तेव्हा बापूजी व्होरा असतील, कोंडीबा फुले असतील, एकतपुरे मामा असतील, देवा मामा असतील, TM काले असतील, सखाराम गायकवाड असतील, रानू गुलबा गायकवाड असतील, कृष्णा वायकर असतील, भीमसेन दोरकर असतील, माणिकलाल शेठजी असतील, रेहमतुल्ला शेख असतील, शमशेरबाई असतील, मगाशी भाषणामध्ये ज्यांचा उल्लेख झाला, मोठा बाबू आणि छोटा बाबू, तात्या गवळी यांचे वडील असतील, नाना गवळे असतील, वसंत भटपटे असतील, यल्लप्पा काळे असतील, भास्कर काळे असतील, भीमा चेअरमन असेल, थोरात मामा असेल, कमरुद्दीन काजी असतील, नारायण देशपांडे असतील, या सगळ्यांनी या तिघांच्या साक्षीनं सुरुवात केली. नंतर मोठेदादांना साथ दिली, नंतर बाळदादांना साथ दिली. अकलूजचा विकास करत असताना कायम नेते मंडळींनी दूरदृष्टी ठेवली आणि जे काही 25 वर्ष पुढं आहे ते आणण्याचा प्रयत्न आपल्या गावामध्ये कायम केला. मगाशी भाषण करताना या ठिकाणी सांगितलं की 1972 साली की अकलूज वाढणार आहे, व्यापारीकरण होणार आहे कारखान्यामुळं, त्यामुळं गावाला टाउन प्लॅन लागू झाला पाहिजे.
म्हणून आदरणीय सकार मर्चींनी मोठेदादांनी या ठिकाणी टाउन प्लॅन आणला. त्यानंतर आदरणीय बाळदादांनी आपली ऐतिहासिक किल्ल्याची भूमी, याला इतिहास आहे, यादवकालीन इतिहास आहे, तो जपला पाहिजे. ज्या ठिकाणी अख्खं गाव हागणदारीला जात होतं त्या किल्ल्याचं सुशोभीकरण केलं आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या मालकीचा किल्ला बनवला. आज लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट द्यायला येतात. एवढ्यावरच बाळदादा थांबले नाहीत. बाळदादांनी प्रत्येकाचे गुण हेरले इथले. तरुणांना काम मिळालं पाहिजे, हाताला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागा होत्या, ग्रामपंचायत मालकीच्या जागा होत्या, काही गोष्टी जुन्या मी आवर्जून सांगतोय. कारण का जी अलीकडे इंग्लिश भाषेमध्ये जेन झी म्हणतात, म्हणजे 18 ते 25 वयोगटातली जी मुलं आहेत, सयाजीच्या वयाची जी मुलं आहेत, ह्यांना हा जुना इतिहास माहीत नाही. आमच्या पिढीपर्यंत आम्ही बघितले बदलताना अकलूज, किंवा त्याच्या मागच्या पिढीनं पूर्ण बघितलेलं आहे. आज जर जुनी पाण्याची टाकी आहे महावीर पथावरची, त्या ठिकाणी सुरुवातीला आदरणीय दादांनी गाळे बांधले. सकार मर्चींचा कर्मवीर बाबासाहेब माने पाटलांचा पुतळा आहे, तिथं गाळे बांधले आणि बहुजन समाजातील मुलांना व्यवसाय करण्याची पहिली संधी कुणी दिली असेल तर ती बाळदादांनी दिली. एक काळ असा होता, आता आमच्या पिढीला माहिती आहे की अकलूजमध्ये टीव्हीच दिसायचा नाही. 100 फुटी अँटिना उभा करायला लागायचा, तेव्हा कुठं मुंग्या त्यातून चित्र शोधून काढायचं आणि टी व्ही बघायचा, अशी परिस्थिती होती. आदरणीय दादांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मागं लागून अकलूजला पहिलं दूरदर्शन केंद्र ग्रामपंचायत लेवलला तालुक्याच्या ठिकाणी असायची, तर अकलूजला पहिलं दूरदर्शन केंद्र आणलं. प्रत्येक घरात टी व्ही बघायला मिळायला लागलं. जानकर साहेब, तुम्हाला आठवत असेल, किशोर काकांना आठवत असेल, किंवा तुमच्या सिनियर पिढीला आठवत असेल, त्या काळी टी व्ही किती महाग होता. भारतात स्मगल होऊन यायचा टी व्ही आणि मग ते आपल्याला घ्यायला लागत होता. म्हणून सर्वसामान्य माणसाला टी व्ही बघता येत नाही, सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला टी व्ही बघता यावा म्हणून बाळदादांनी प्रत्येक चौकात एक टी व्ही संच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठेवला. अनेक लोकांनी पिढ्यांनी रामायण महाभारत त्याच्यावर बघितलं का नाही? चौकात चौकात गर्दी असायची ती बघायला. का तर श्रीमंत घरातली माणसं जर टी व्ही बघत असतील तर माझा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्तीने सुद्धा करमणूक का केली नाही पाहिजे, त्याचा वेळ का घालवला नाही पाहिजे, म्हणून ही सुविधा निर्माण करून दिली त्या काळात. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई आणि नागपूरमध्ये ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल होता, पुण्याला सुद्धा नव्हता, अजून सुद्धा सोलापूरला नाही, तेव्हा अकलूजमध्ये ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल केला. का तर माझ्या इथला खेळाडू निर्माण झाला पाहिजे, स्विमिंगपट्टू निर्माण झाले पाहिजेत, ते बाळदादांनी त्यावेळेस केलं. नॅशनल लेवलचा स्विमिंग पूल या ठिकाणी आणला. प्रत्येक गोष्ट करताना सर्वसामान्याचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केलं. आदरणीय मोठेदादांनी जोपर्यंत मंत्री होते, जे जे कार्यालय आणता येते ते कार्यालय आणण्याचं काम केलं. मग MSEBचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं कार्यालय असू द्या, PWDचं असू द्या, आपल्याला सिव्हिल कोर्टाची काही कामं असतील, प्रांत कार्यालयातली कामं असतील तर पंढरपूरला जायला लागत होतं, ते सगळं इथं अकलूजमध्ये निर्माण केलं. RTO ऑफिस स्वतंत्र, देशातलं एकमेव उदाहरण आहे की ग्रामपंचायत स्तरावर पहिलं RTO कार्यालय दादांनी अकलूजमध्ये निर्माण केलं. मगाशी किशोर काका बोलले की पालखी मार्गाचं रुंदीकरण कोणी सुरू केलं आधी, तर ते दादांनी केलं. ह्याच्या मागचा हेतू एवढाच होता दादांचा की जास्तीत जास्त वाहतूक जर इथून सहजासहजी निर्माण झाली तर आपल्या स्थानिक बाजारपेठेतला माल बाहेर जाईल आणि बाहेरचा इथं येईल. शैक्षणिकदृष्ट्या मुलं जी शिकायला जातात पुण्याला, त्यांना यायला जायला सोपं जाईल, नोकरीनिमित्त जे जातात त्यांना यायला जायला सोपं होईल, वेळ वाचेल, पैसा वाचेल. प्रत्येक कार्यालय इथं का आणलं तर तुमचा पैसा वाचेल. आज विचार करा, प्रांत कार्यालयातली एखादी जर तारीख असती आणि पंढरपूरला ऑफिस असतं तर तुमचा अख्खा 2-2 दिवस वाया गेले असते. तिथं तारखेला जायचं, तारखेवरून माघारी यायचं, अख्खा दिवस घालवायचा. या बारीक सारीक गोष्टीचा विचार केला
आणि नुसतं एवढ्यावरच नाही, शासकीय ऑफिसेसच नाही, आदरणीय मोठे दादांनी कायम दूरदृष्टी ठेवली. मी तर समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये 1999-98 साली आलो. त्याच्या आधी सगळं बाळदादा बघत होतं. जे जे काही शैक्षणिकदृष्ट्या अकलूज आणता येईल ते आदरणीय मोठे दादांनी बाळदादांना बोलवून सांगितलं की हे करा, आणि त्या शिक्षण संस्था आणायचं काम केलं. आज कृषी महाविद्यालय आपल्या इथं झालेलं आहे, D.Ed B.Ed आहे, रेग्युलर सायन्स कॉलेज आहे, फार्मसी आहे, डी फार्मसी आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. का तर आपल्या भागातल्या मुलांना बाहेर जाता लागू नये म्हणून. आणि आता अनेक वर्षाची मागणी होती की मेडिकलच्या दृष्टिकोनातून काम चालू झालं पाहिजे. दादांनी बैठक घेतली, गावातले सगळे डॉक्टर बोलवले आणि कुठलं काढलं पाहिजे मेडिकल फील्ड. सगळ्यांनी सांगितलं नर्सिंग कॉलेज निर्माण करा. मग आपण नर्सिंगचे 4 अभ्यासक्रम सुरू केले. आज हजारो मुलं त्या नर्सिंग कॉलेजमधून बाहेर पडत आहेत. अभिमानाने सांगावं वाटतं की 100% मुलं ही आज जॉबला आहेत. 3 मुलं तर एक जे भारतातलं एम्स म्हणजे जिथं संशोधन केलं जातं अशा ठिकाणी 2 मुली नर्स म्हणून गेलेत. एक प्राध्यापक त्या ठिकाणी एम्स कॉलेजला प्राध्यापक म्हणून गेला. हे कुणामुळं शक्य झालं? दादांमुळं. नर्सिंगचे स्टुडंट्स असे तर होते की ज्यांना फीससुद्धा भरता येत नव्हती, अशा परिस्थितीची मुलं येत आहेत. त्यांना 4-4 वर्ष आपण फ्रीमध्ये शिकवलं, नोकऱ्या लागल्यावर पोरांनी पैसे भरले. कारण आम्ही ह्याचा कधी गाजावाजा केला नाही. अनेकांचे दवाखाने केले, तर त्याच्यात दवाखान्याचा कधी बाजार मांडला नाही आम्ही, आणि मांडणार पण नाही. बाळदादांनी, शिवबाबांनी, मी, संग्रामांनी, PM पाटलांनी अनेकांची दवाखान्याची सेवा केली. खरं त्याची आम्ही कधी स्टंटबाजी केली नाही आणि करणारही नाही आयुष्यात. कोणाच्या दुःखावर फुंकर घालायचं काम आम्ही केलेलं नाही. ती सेवा म्हणून आम्ही करतो आणि करत राहणार आणि आयुष्यभर करत राहू, एवढंच सांगतो तुम्हाला सगळ्यांना. या अकलूजमध्ये जानकर साहेब फक्त एकच सर्जन यायचा राहिलेला आहे. बाकी सगळ्या प्रकारचे सर्जन आहेत, बाहेर कुठं जायला लागत नाही. न्यूरो सर्जन फक्त नाही. अनेक डॉक्टर मंडळी आहेत इथं बसलेली. कशामुळे आली सगळी डॉक्टर मंडळी इथं अकलूजमध्ये? प्रेम, सहकार्य, सगळ्या गोष्टीचं सहकार्य मिळतंय या ठिकाणी. आज सुरक्षा आहे. जवळजवळ अकलूजमध्ये अनेक डॉक्टर म्हणजे जवळजवळ 150च्या आसपास डॉक्टर आहेत. आपले दवाखाने व्यवस्थित चालवत आहेत. आणि दर 6 महिन्याला एक नवीन दवाखाना अकलूजमध्ये उघडला जातो आणि ते यशस्वीरित्या चालवला जातो. नाना बरोबर आहे का नाही? जर दुसरं काय असतं तर आली असती का ही मंडळी? त्यांनी सेवा बजावली असती का? एवढी व्यापारी निर्माण झाले असते का गावात? मला त्या विषयात घुसायचं नाही आहे, घुसणार पण नाही आहे. माझ्या थोरल्या बहिणीनं मला माझ्याकडून शब्द घेतला आहे, रेणू दीदीनं, तुझ्या तोंडाला कुलूप लाव. ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी मग सगळाच कार्यक्रम करतो. मग मी त्यांनी शांत राहायला सांगितले म्हणून प्रेमातलं भाषण करतो आज तुमच्या सगळ्यांसमोर. शेवटच्या दिवशी येतीलच त्यांचा आदेश घेऊन काय बोलायचं ते बोलतो. मग मी 45,000 विद्यार्थी शिकतात आपल्या अकलूजमध्ये. 2,500 शिक्षक आहेत. 2,500 शिक्षकांचा पगार येतो त्याची बाजारपेठेत उलाढाल होती. ही कुणामुळे होती ह्याचा विचार करत नाहीत. कारखान्याची उलाढाल होती. नुसतं शेतकऱ्यांचं पेमेंट 250 कोटी जाते. म्हणजे काय उलाढाल होत असेल आपल्या गावामध्ये बघा. अकलूजमध्ये या जिल्ह्यात काम केलेले अनेक अधिकारी रिटायरमेंट नंतरचं सगळ्यात निवांत शहर कुठलं
तर अकलूज म्हणून इथं प्लॉट घेतात आणि इथं राहतात आणि इथं आपल्या मुलांना शिक्षण देतात. इंदापूर तालुका असू दे, इकडं शेजारी माढा तालुका असू दे, मान मसवड तालुका असू दे, सांगोला तालुका असू दे, इथले अनेक व्यापारी अकलूजमध्ये येऊन स्थायिक झालेत. आज सोन्या चांदीची दुकानं सगळ्यात जास्त कुठली आहेत? मान तालुक्यातली आणि सांगोला तालुक्यातली आणि आटपाडी तालुक्यातली अकलूजमध्ये आहेत. जे कोण काय बोलतंय तसं असतं तर ही मंडळी आली असती का इथे? एवढी मोठी मोठी दुकानं थाटली असती का? एक तर पंढरपूरचे आहेत, मी त्यांच्या दुकानाचं उद्घाटन केलं, तर ते इथं पंढरपुरामध्ये नसतात. 30 वर्ष झाले ते नेपाळमध्ये राहतात. नेपाळमध्ये सोन्या चांदीचं दुकान आहे. त्यांनी पंढरपूर तालुका सोडून अकलूज निवडला आणि अकलूजमध्ये दुकान टाकलं. का टाकलं? तर इथं सुरक्षितता आहे, हमी आहे संरक्षणाची. इथं काय होणार नाही ही नेपाळमध्ये बसलेल्या व्यापाऱ्याला कळतंय आणि इथले लोक काय तर बोलतात. अठ्ठेचाळीस दिवस आपण उपोषण केलं. तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं उपोषण. दादांसहित सगळ्यांनी केलं. आज जे नगरपालिका इलेक्शनला उभे आहेत किंवा त्याचं नेतृत्व करतात, ह्यातला एक जण तर उपोषणाला आला होता का विचार करा. आज पद मिळवायचं म्हणून हे सगळे आमच्यावर बोलत सुटलेत, इलेक्शन लावलं. एक किस्सा सांगतो. मी जेव्हा अकलूजचा उपसरपंच झालो, माझ्यावर विठ्ठलराव गायकवाड झाले, दादा मोरे झाले, नंदकुमार रास्ते झाले. या तिघांनी नेतृत्व केलं गावचं आपल्या. हे नेतृत्व करत असताना जेव्हा ग्रामपंचायतचं इलेक्शन लागणार होतं तेव्हा माळशिरसला आम्ही बसलो होतो, फॉर्म भरत होतो बाळदादांनी. दत्ताप्पा वाघमारे, अण्णा कुलकर्णी, दत्ता पवार यांनी सांगितलं की दादा आपण गावातल्या गावात कशाला भांडायचं. तेव्हा सेना आणि आमचं भांडण जोरात होतं, वैचारिक मतभेद होतं. किती दिवस भांडायचं आपण, गावासाठी एकत्र येऊ. शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा. बाळदादांनी माझ्यासमोर त्यांना सांगितलं की ह्यावेळेस तुम्ही माघार घ्या, पुढच्या वेळेस आपण नक्की विचार करू. आणि त्या सगळ्यांनी मान दिला दादांना. मान दिल्यानंतर आपण सलग शिवबाबा जोपर्यंत सरपंच होता तोपर्यंत सेनेचे 1-2 ग्रामपंचायत सदस्य केले. ही प्रेम आहे या गावचं एकामेकावर असलेलं. वैचारिक मतभेद किती असू द्या, तर गावचा विकास झाला पाहिजे. गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आम्ही कधी एकामेकाच्या विरोधात विष कालवलं नाही, कोणत्या खालच्या स्तराला जाऊन एकामेकावर बोललो नाही, कारभारावर टीका केल्या. आणि ती संस्कृती अजिबात कोणी घालून दिलेली नाही. मोठे दादांचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, संयम ठेवा आणि आपापलं काम करत राहा. तेच आम्ही पाळलेलं आहे. मी सरपंच असताना गावात 6 जिल्हा परिषद शाळा होत्या. 6 जिल्हा परिषद शाळा असताना त्या शाळेमधली सगळी मुलं खाली बसून शिकत होती. खाली बसून शिकत असताना त्यावेळेस मी सांगितलं एक सुद्धा वाढदिवसाचा पोस्टर कोणी गावात लावायचं नाही. जेवढा पोस्टरला खर्च करताय तेवढा बेंचला तुम्ही पैसे द्या, त्याच्यावर तुमचं नाव टाका. अशा अकलूजमधल्या 6च्या 6 जिल्हा परिषद शाळा ज्यावेळेस शासन बेंच देत नव्हतं, वह्या पुस्तकं देत नव्हतं, ड्रेस देत नव्हतं, त्यावेळेस या गावातल्या तुम्ही नागरिकांनी कार्यकर्त्यांनी बेंचेस दिले आणि जिल्हा परिषद शाळेतली पोरं बेंचवर बसून शिकायला लागली. डिजिटल शाळा महाराष्ट्रात कुठं सुरू झाली तर ती पहिली अकलूजमध्ये सुरू झाली, आपल्या कौलारू शाळेमध्ये त्या ठिकाणी. त्याच पद्धतीनं आपण वह्या फ्री दिल्या, पुस्तकं फ्री दिली, पेनसहित दप्तरासहित कपड्यासहित मुलांना दिलं. नंतर शासनाच्या योजना आल्या. मागाशी मी म्हणलं 25 वर्ष पुढं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. राज्यातली पहिली ग्रामपंचायत जी कॉम्प्युटराइज झाली, बिलं सगळी कॉम्प्युटरवर निघायला लागली. दादांनी एक पायंडा पाडून दिला होता अकलूजला, मोठे दादांनी, आणि तो अजूनपर्यंत ठेवला आहे आपण पायंडा, की आम्ही किंवा ते ग्रामपंचायत बॉडी किंवा नगरपालिका सदस्य कोण निर्णय घेणार नाहीत. जे विचारायचं आहे ते जनतेला घेऊन करायचं.
आदरणीय दादांनी मी उपसरपंच झालो त्यावेळेस पहिली बैठक शिवरत्न बंगल्यावरती घेतली. गावातली सगळी लोकं आली आणि गावातल्या लोकांना विचारलं काय करायचं, तुम्हाला गावात काय काय असलं पाहिजे. प्रत्येकाने मुद्दे मांडले. कोणी सांगितलं स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे, असे प्रत्येकाने मुद्दे मांडले. त्या ठिकाणी काजी गल्लीतले एक वयस्कर गृहस्थ होते, मला वाटतं ते ह्याचं काम करायचे, गफूर मिस्त्री, गवंडी काम करायचे. तासभर सगळी घमासान चर्चा झालेली, हे पाहिजे, इथं बगीचा पाहिजे, तिथं रस्ता पाहिजे, एवढा रस्ता झाला पाहिजे, ते झालं पाहिजे. गफूर मिस्त्री उठले आणि म्हणले दादा आम्हाला काही कळत नाही बघा, ती पॅरिस का फॅरिस काय तसं आपलं अकलूज झालं पाहिजे. मग अकलूजचा बायपास झाला. गावात टपऱ्या होत्या, त्या टपऱ्या निघाल्या पाहिजेत, गाव घाण दिसतंय असं म्हणून सगळ्यांनी मांडलं. सगळ्या टपरीधारकांना बोलवलं आणि आपण गाळे बांधून देऊ म्हणून सांगितलं. 6 महिन्याच्यात गाळे बांधून देऊ म्हणून सांगितलं आणि तुमचं पुनर्वसन करू. हे करत असताना लोकांच्या मागं खंबीरपणाने कोण उभं राहिलं? आदरणीय बाळदादांनी त्यावेळेस सगळ्यांना पतपुरवठा केला. ते गाळे उभे राहिले, शिक्षण प्रसारक मंडळाचे, मार्केट कमिटीचे. त्याच पद्धतीनं अकलूज ग्रामपंचायतीचे गाळे उभे राहिले. आज ताटमानाने सगळी त्या दुकानात बसतात. 1005 गाडी आहेत. शिक्षण प्रसारक मंडळ, ग्रामपंचायत, आता नगरपालिका आणि मार्केट कमिटी, ही 1000 वेगळी आणि त्यांच्या दुकानात असलेली कामाला वेगळी. एकूण 5000 लोकांना आम्ही रोजगार दिलाय. हा विकास आम्ही केलेला आहे गावसाठी. तुम्हाला आठवत असेल सगळ्या पिढीला, त्या काळामध्ये सोलापूरला दंगली होत होत्या, महाराष्ट्रभर दंगली होत होत्या. तेव्हा आमचं जुनं एस टी स्टँड म्हणजे सगळ्यात प्रिय दगडफेक करायला. कोणी उठायचं दगडफेक करायचं, लगेच गाव बंद करायला सगळ्यात सोपा मार्ग. मंडई बंद, सगळं बंद. हे मी हेरलं. मोठेदादांचा सल्ला घेतला, बाळदादांचा सल्ला घेतला आणि तेव्हा नुकतंच आराराबाने स्वच्छता अभियान आणलं होतं अकलूजमध्ये. राज्यामध्ये शौचालय बांधले पाहिजेत. मी ग्रामसभा बोलवली आणि गावातली जेवढी सुशिक्षित बेकार मंडळी होती आणि ह्या कृत्यात असायची ती सगळी बोलवून घेतली आणि त्यांना सांगितलं प्रत्येकाने जर 100 शौचालय बांधायला माणसांना प्रवृत्त केलं तर मागल तिथं नोकरी, मागल तिथं गाळा. आज 113 पोरं नोकरी करतायत किंवा स्वतःचा व्यवसाय करतायत. म्हणजे वाईट मार्गातनं चांगल्या मार्गात आणली आम्ही पोरं. त्यांना 2 नंबरचे धंदे करायचं शिकवलं नाही किंवा 2 नंबरचा धंदा करायला प्रोत्साहन दिलं नाही. चांगल्या मार्गाला लावली. आज ताटमानेने फिरतील. त्यातला एक इथं समोर बसला आहे अजित दहेंजे. कुठं आहे अजित? त्यानं 100 शौचालय बांधले. त्याला आता सगळी सर म्हणतात. हे बदल घडवला कुणामुळं घडला? आदरणीय मोठेदादांमुळं, बाळदादांमुळं. कोविड काळामध्ये उपासमारीची वेळ आली. गावातल्या 24,000 कुटुंबांना अन्नधान्य द्यायचं काम बाळदादांनी केलं. पूर आला दोन्ही वड्यांना. 3 दिवस विस्थापित झालते, बरोबर ना बाबा? 3 दिवस बाबांनी, काकींनी जेवण दिलं सगळ्यांना. शीतलने कपडे दिले सगळ्या लोकांच्या घरात पाणी शिरलं म्हणून, लहान मुलांपासून बायकांना. ह्याचं आम्ही जाहिरात केली नाही, प्रदर्शन केलं नाही. गेले कित्येक वर्ष धार्मिक विधीमध्ये अकलूजमधल्या माता भगिनी, हित धार्मिक विधी असू द्या नाहीतर राज्याच्या बाहेर असू द्या नाहीतर राज्यात असू द्या, बाळदादा नेहमी घेऊन जातात. त्याचा कधी गाजावाजा केला नाही आणि करणारही नाही आमचं कुटुंब गाजावाजा. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना की दादांनी एक शिकवण घालून दिलेली आहे की जे करायचं ते तुम्हाला विचारून करायचं. त्या विषयावरती शेवटी येतो मी.
परंतु अकलूज नगरपालिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचा अजेंडा काय आहे, तुम्हाला काय देणार आहे, बाबांनी सांगितलं. परंतु अजून एकदा मी सांगतो, अकलूजमध्ये प्रत्येक झोपडपट्टीमधल्या माणसाला त्याचं हक्काचं चांगलं बांधकामाचं घर देणार आम्ही येत्या 5 वर्षामध्ये. आदरणीय बाळदादांनी जी सांस्कृतिक चळवळ उभी केलेली आहे अकलूजमध्ये, त्या मुलांसाठी अद्ययावत असं सभागृह, सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी बांधणार आणि त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग सेंटरसुद्धा उभं करणार आणि त्यातून अनेक कलाकार या राज्याला देण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करू. जुनं एस.टी. स्टँड आहे, आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून BOT तत्वावर त्या ठिकाणी सुशोभी करून नवीन गाळे बांधून पिकअप शेड, म्हणजे ज्या आज गावातल्या गाड्या तिथून जातात त्या आहे अशा ठेवून, तिथलं रिपेअर सेंटर आहे असं ठेवून एक गावाला सुंदर दिसेल असं त्या ठिकाणी नवीन स्टँडची निर्मिती करणार. तरुण पोरं अलीकडे स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणावर देतात. जुनं वाचनालय आहेच, परंतु अजून एक वाचनालय उभं करणार की ज्यात फक्त UPSC MPSCच्या परीक्षेची पुस्तकं असतील आणि लेक्चरच्या दृष्टिकोनातून जे काही उपलब्ध करून देता येते ते करण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ. आज सगळीकडे लाईटचे खांब तुम्हाला वर दिसतात, त्या सगळे अंडरग्राऊंडमध्ये करून द्यायचं काम आम्ही करू. अकलूजला व्यापाऱ्यांचं शहर बनवणार. हो बाबा, तुम्ही मला सांगा की आपली ग्रामपंचायत संपली, नगरपालिका आली, नगरपालिका आल्यापासून या ठिकाणी एक नगरसेवक तर आहे का तिथं? सगळे CO शासकीय अधिकारी कारभार बघतील. शासकीय अधिकारी दम धुवून कोण आणतं इथं? जानकर साहेबांनी सांगितलंच. मग आम्ही काम बघत होतो का? गटरी साफ झाल्या पाहिजेत, हे झालं पाहिजे, आम्ही बघत होतो, सांगत होतो. परंतु त्या अधिकाऱ्यांवर कोणाच दबाव होता की आमचं ऐकायचं नाही, ही सगळ्या जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून रणजितदादांनी पाण्याची अडचण आहे म्हणून 500 कोटीची योजना आणली. आता सगळ्या नागरिकांना, इतर जमलेल्या कार्यकर्त्यांना आवर्जून सांगायचं आहे, तुम्हाला पटवून सांगायचं आहे सगळ्यांना, येत्या 2 वर्षामध्ये सगळं अंडरग्राऊंड ड्रेनेज होईल. मग वर तुमचे चकाचक रस्ते होतील, जसे पूर्वी होते तसे सिमेंटचे असतील, काही ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते असतील. परंतु अकलूजचा कोणताही कोपरा शिल्लक राहणार नाही, ह्याची 100% ग्वाही तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी देतो. तरुण पिढी इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्यावरती जी आहे, अकलूजमधल्या आणि महिलांसाठी यूट्यूबवर असतात सगळ्या. जसं बाळदादांनी प्रत्येक चौकात TV लावला होता, तसं प्रत्येक चौकात ही जी बॉडी निवडून येईल, तरुणांसाठी आणि महिलांसाठी मोफत वायफाय प्रत्येक चौकात द्यायचं काम आम्ही करू. गेले 5 वर्ष रणजितदादा पाठपुरावा करतायत. मागच्या महिन्यातच त्याची मंजुरी आली. आपला सरकारी दवाखाना कमी पडतोय. दादा मंत्री असताना तो 100 बेडची मंजुरी मिळाली, परंतु जागा अभावी त्याला वाढ करता येत नव्हती. आता ती जागा हस्तांतराची प्रक्रिया कलेक्टर ऑफिसला चालू आहे, लवकरच होईल. आणि आपल्या पोलीस कॉलनीच्या तिथं समोर अद्ययावत असं आणि सगळ्या उपचाराचं शासकीय 100 बेडचं हॉस्पिटल आपण उभं करणार आहोत. गावामध्ये जास्तीत जास्त जिथं जिथं मागणे अडचणीचं ठिकाण आहे, वैयक्तिक शौचालय बांधता येत नाहीत, अशा प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभे केले जातील. गावातल्या महिलांसाठी अकलूजमधल्या महिलांसाठी बचत गटासाठी ट्रेनिंग सेंटर उभं केलं जाईल. दरवर्षी 100 महिलांना जिथं जिथं भारतामध्ये मोठी प्रदर्शन भरतेत, मशिनरी बघायला मिळतात, नवीन व्यवसाय कसा करायचा, हा व्यवसाय कसा वाढवायचा,
दरवर्षी 100 महिलांची ट्रिप काढली जाईल, दाखवून आणलं जाईल, आल्यानंतर बँकेचा पाठपुरावा केला जाईल, बँकेचा पाठपुरावा करून त्यांना त्याच्या मशिनरीत देऊन त्याच्यावर थांबणार नाही. अकलूजमधल्या मोक्याच्या ठिकाणी बचत गटासाठी बचत भवन उभं करणार आणि त्यांचा माल त्या ठिकाणी विक्री ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार. इंडोर स्टेडियम बांधणार आहे. क्रीडा संकुलच्या मागं आपण इंडोर स्टेडियम उभं करणार आहे. आणि एका मुलीवर जर शस्त्रक्रिया केली कुटुंबाने, त्या कुटुंबातला जन्मल्या मुलीला दरवर्षी नगरपालिकेच्या माध्यमातून, दरवर्षी नाही, एकदा ऑपरेशन केल्यानंतर 10,000 त्या मुलीच्या नावे ठेवणार. ती 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर ते पैसे जे व्याजासहित असतील आणि ते पण नॅशनलाइज बँकेत ठेवणार आणि त्या मुलीच्या नावाने करणार. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जयशंकर उद्यान या सगळ्या पुतळ्यांचं पूर्णाकृती पुतळे आपण उभे करणार. तसेच अहिल्यादेवींचं आणि बसवराज महाराजांचं सुद्धा स्मारक आपण अकलूजमध्ये उभं करणार. आणि गेल्या अनेक वर्षाचं मागणी बौद्ध उद्यान आपल्याला हे करायचं आहे, विहार उद्यान, आणि तिथं विहार करायचं आहे. आदरणीय रणजितदादांच्या आमदार फंडातून त्याच्या वॉल कंपाऊंडला आपण 30 लाख रुपये दिलेले. माझ्या ह्याच्यातून सुद्धा इलेक्शन लागायच्या आधी आपण खासदार फंडातून दिलेले आणि तुम्ही सगळ्यांनी आता तो डिझाईन फायनल केलेला आहे. तर आपल्या भागातील सर्वोत्कृष्ट असं बौद्ध विहार त्या ठिकाणी उभा करण्याचं काम आपण येत्या 5 वर्षामध्ये करणार नाही. 5 वर्ष तर अजिबात लागणार नाही, येत्या 2 वर्षातच होऊन जाईल सगळं ते. आणि मगाशी मी जसं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी जेव्हा पहिल्यांदा उपसरपंच झालो तेव्हा मोठे दादांनी आणि बाळदादांनी माझं तिकीट फायनल केलं आणि मला बोलवून घेऊन सांगितलं, ह्या गावातला प्रत्येक माणूस आपला आहे, विरोधकासहित, असं सांगितलं होतं. आता बाहेरची लय जण यायला लागली तर त्यांना आमचं गाव आमचं आपलंच वाटायला लागले. त्यामुळं शिवबाबा, सयाजी, सगळे उमेदवार, तुम्ही सगळे नगरसेवक होणार आहे. हे गाव आपलं आहे, या गावची माती आपली आहे आणि गावातली माणसंसुद्धा आपली आहेत. आणि या माणसांसाठी सकर्मशी असतील, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील असतील, त्यानंतर मोठे दादा असतील, बाळदादा असतील, रणजितदादांनी कारभार बघितला, मी बघितला, संग्रामने बघितला. ही आपली माणसं आहेत गावची आणि ह्यांच्यासाठी कुणी किती काही बोलत असेल, तुमच्यासाठी कोणतीही टीका सहन करण्याची तयारी आमची आहे. या गावासाठी आम्ही काही सहन करू, परंतु गावावर आलं तर अजिबात सोडणार नाही, याद राखा. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आमच्या गावाची एकात्मता जर तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला, आम्ही उतरण्याच्या आधी या गावातली जनताच तुम्हाला दाखवून देईल ही अकलूज काय आहे, अकलूजचा पॅटर्न काय आहे, अकलूजची चमक काय आहे, अकलूजची धमक काय आहे. ही जनता आज नाही 4 पिढ्या सांभाळून ठेवलेली आहे. आम्ही बंद दरवाजा कसंही भांडू, चव्हाट्यावर आणणार नाही, परंतु बाहेर येताना आम्ही सगळी एक म्हणूनच येऊ आणि गावच्या इब्रतीसाठी कोणत्याही थराला जायची तयारी आणि मग काय वाटेल ती भोगायची तयारी. अधिक बोलत नाही, शेवटच्या दिवशी काय बोलायचं आहे सगळं. खरं मला एक गोष्टीची गंमत वाटते, किशोर काका आमदार साहेब, 15 दिवस झालं यांचं डबल इंजिन ट्रिपल इंजिनचं सरकार, वर बी सरकार राज्यात बी सरकार.
ह्यांना झोपता उठता मी आणि बाळदादाच दिसतोय, दुसरं काय बोलतच नाहीत अकलूजमध्ये. अरे गावचा विकास काय करणार आहे, ब्लू प्रिंट काय अकलूजसाठी, तुम्ही या गावाला काय देणार आहे तुम्ही, ह्याच्यावर एक शब्द काढला का रे बाबांनो गेलाय 15 दिवस? जसं ते मोगलांना संताजी दानाजी दिसत होते तसं बाळदादा मीच दिसतोय यांना सगळ्यात. शेवटपर्यंत तेच दिसू दे तुम्हाला. आम्हाला फक्त अकलूजचा विकास दिसतो आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची तयारी मोहिते पाटील आणि के एम पाटलांची, आमची सगळ्यांची तयारी आहे. तुम्ही सगळे पुढं सरका, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहू एवढीच ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.